विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी जगद्गुरु तुकोबारायचा हा 4 चरणाचा ज्ञानोबारायांच्या आळंदीची ज्ञानोबारायांची महती सांगणारा अभंग आहे. हा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा म्हणून तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे अर्थात त्यांच्या आईचं म्हणजेच ज्ञानोबारायचं बोलिले लेकुरे विडिवा कुठे उत्तरे त्यांचं स्मरण केलं की लेकराचा अभंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोडला जातो असं मला वाटतं. मी ज्ञानदास आहे माऊलींचा दास आहे म्हणून माऊलीचं स्मरण करतो आहे. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांगे जोजी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे पांडुरंगा करू प्रथम रावण पांडुरंगा करू प्रथम रावण हे पांडुरंगा प्रथम रावण पांडुरंगा प्रथम त्यांच्यात पादाने ते कधी तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू असं तुका कथेचा विचार बाबाजी बाबाजी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी असा 4 चरणाचा अभंग आहे. तुम्हाला एवढ्यासाठी पुढे बसवलं की कीर्तन हे श्रोत्याकडे बघून करायचं असतं. माझी सगळी मोकळी जागा पटांगण मोकळंच आहे. कुणाकडे बघून करायचं आता देईजो अवधान तुम्ही बोलविले आम्ही बोलेन जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र ज्ञानोबाराय म्हणतात तुमच्या चेहऱ्याकडे बघून बोलतो. वक्तात वक्ता नो हे श्रोते नवेन तुमच्याकडे बघून बोलावं लागतं म्हणून तुम्हाला पुढे बसवलं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. 4 चरणाचा अभंग आहे. पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणाले चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला चला म्हणाले. का बरं चला म्हणाले?
कारण हे संसारात असतं तुम्ही जे आहोत ना फार अवघड होतं, जाऊ जाऊ म्हणजे आयुष्य निघून जातं, जाणंच होत नाही. आणि ह्या संसारामध्ये आलेल्या माणसाचा उद्धार करणं हे संतांचं कार्य असतं. पण संतांना असं वाटतं की बाबा आपल्यावर यांचा उद्धार झाला पाहिजे, आधी केले मग सांगितले. संतुक्ती आहे जगाच्या कल्याणा संताच्या होती, कारण आपल्या कल्याणासाठी संतांचा जन्म झालेला असतो. तुकोबाराय स्वतःच म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. कशासाठी आलो? बोलिली जे ऋषी साच भावे वर्ताय. संत सज्जनांनी जे सांगून ठेवलेलं आहे ते तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी. आणि सांगणं आमचं कर्तव्य, ऐकणं तुमचा विषय. बऱ्याच वेळा असंच होत असतं बरं का, सगळं सांगून ठेवलेलं असतं पण आपण ऐकतच नाही. सगळ्यात मोठी अडचण तीच आहे, ऐकतच नाही. आपण ऐकतच नाही, मग जिथल्या तिथंच पडून राहतो, पुढे जातच नाही आपण. मग संतांना असं वाईट वाटतं की सांगून सुद्धा ऐकत नाही. तुका म्हणे कोणी न ऐकते सांगता होती यमदूता बरं पडे. सांगून जर आमचं ऐकत नसाल ना तर यमाच्या तावडीत जाल, असं तुकोबारायांनी स्वतः सांगितलंय. पण ऐकाय कीर्तन बघू काय पदरात पडतं ते आपल्या. आणि काही जर घेऊन नाही जात आलं कीर्तनातून तर टाकून तरी जा. काय टाकून जाणार? ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, मत्सर हे जरी टाकून दिलात ना, आमच्या पदरात टाका. आमच्या माऊलीची आळंदी फार भारी आहे, इंद्राने फार भारी आहे. त्या आळंदीमध्ये नेऊन आम्ही माऊलीच्या इंद्राने टाकून देऊ, सगळं सहन करेल. तुमचं पाप पुण्य जे काय असेल ते चांगलं ठेवून घ्या, वाईट टाकून द्या. आणि घेऊन जाताल असेल तर चांगलं घेऊन जा. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला म्हणाले. चला याचा अर्थ असा असतो की मी तुमच्यासोबत येतो. आमचं लेकरू शाळेत जात नाही, छोटे छोटे लेकरं. आई काय म्हणते, चल मी येते तुझ्यासोबत. मग गुपचूप निघतं, कारण आईनं हात धरला की गुपचूप येतं. तसं तुकोबारांनी आपला हात धरला. शाळेत न्यायचं, आपल्याला शिकवायचं, आपल्याला आपलं जीवन आपल्याला कळवून द्यायचं आहे की गेलेल्या जीवनातला क्षण कुठलाही परत येत नाही, अर्धा क्षणसुद्धा रिकामा राहू नको. हे सगळं सांगण्यासाठी पुण्यकर्म कर, पापकर्म करू नको, चुकीचं वागू नको. भगवंतानं प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे, त्याचा तू सदुपयोग कर. मला काहीच दिलं नाही असं चुकूनही म्हणू नको, कारण मानवी देह हाच मुळात प्रचंड मोठी शक्ती आपल्याला भगवंताने दिलेली आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा. ते स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकामध्ये पाठव. यह लोकीचा हा देहे देव इच्छिता ते पाहे. तुम्हाला आम्हाला जो देह मिळाला ना ते देवलोकांची अपेक्षा की आपल्याला हा मिळावा, पण आपल्याला कळत नाही. पण आपण काय म्हणतो, मेलेलं बरं. रोज पेपर काढून बघा 4-2 आत्महत्या येतात, कारण देहच कळला नाही ना. आणि ते स्वर्गातले म्हणतात मृत्यूलोकात पाठव, ही लोकीचा त्यांना पाहिजे असतो. म्हणजे आपल्याला देह कळावा म्हणून कीर्तन. तुकोबाराय म्हणाले, तुला कळत नाही ना, तुझ्या जीवनाचा उद्धार होण्यासाठी एकमेव स्थान पृथ्वी तलावर आहे ते म्हणजे आळंदी. आणि चल मी येतो तुझ्यासोबत. आमचं लेकरू शाळेत जात नाही, घाबरतं, रडपड करतं, जात नाही म्हणतं. 100% आई म्हणते चल मी तुझ्यासोबत येते. काही दिवस कळणार, पण त्याला सवय लागेपर्यंत आईसोबत येते. आणि सवय लागल्यानंतर ते आपोआप जात राहतं, येत राहतं. बरोबर ना? सवय लागण्यासाठी तुकाराम महाराज म्हणाले, चला आळंदीला जाऊ. चला मी येतो तुमच्यासोबत. थोडंसं मला विषयांतर करून असं सांगायचं आहे की आळंदीलाच का बरं चला म्हणाले. आपल्याला जो विषय दिला तो सोडवायचा जर असेल ना तर बाकीच्या विषयाला आम्ही महत्त्व देत नसतो. कुणी परीक्षेतला प्रश्न जसा असेल तसं उत्तर द्यावं लागतं. मग तो सकारात्मक असो की नकारात्मक असो. जसा प्रश्न पडला आम्हाला हा प्रश्न आवडत नाही असं म्हटलं तर नापास व्हावं लागेल. उत्तर तर इच्छा असो नसो, त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्याच पद्धतीने द्यावं लागतं. आम्हाला पंढरपूरला जायचं आहे बरं का, चला म्हणाले पंढरपूरला, पण मी ते प्रमाण इथे घेणार नाही, तुम्ही पण घेऊन मला देऊ नका ते प्रमाण. पण तुकोबाराय 100% असं म्हणाले, पंढरीशी जा रे. काय म्हणाले? पंढरीशी जा रे. बरोबर ना? पंढरीशी जा रे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. पंढरपूरला जा म्हणाले. आणि आळंदीला काय म्हणाले? चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. मजा आहे का नाही बघा. रात्रंदिवस पांडुरंगाचं नाव तुकोबारायांच्या मुखामध्ये, रात्रंदिवस पांडुरंगाची भक्ती. म्हणजे त्यांच्या आज्ञेनं आलो, त्यांच्या आज्ञेनं भक्तीचा प्रसार करतो, तेच घेऊन जायला मला आले, हे सगळं तुकोबाराय सांगतात. आणि काय म्हणाले आपल्याला, तुम्हाला पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. आळंदीला जाऊ. आपणाला एखाद्या ठिकाणी जर आवडत असेल तर 100% आपण म्हणतो चला ना, मग तुम्ही पण लग्नाला चला ना. कीर्तनाला घरचे काय म्हणले तुम्हाला? इथे येणाऱ्या लोकांना जे घरी बसले ते काय म्हणले? जा ना, सुरू झालं भजन, सुरू झालं, जा ना. का चला म्हणले? चला म्हणले असते तर ते आले असते. त्यांना आवड नाही ना, ते घरी बसले. लग्नाला मात्र सगळं घर कुलूप लावून जातील, कारण खायला मिळतं, गप्पा मारायला मिळतात, बघायला मिळतं. चला लग्नाला, चला झाली वेळ, चला जेवणाची वेळ झाली, चला पटपट करा. बरोबर ना? म्हणजे जे आम्हाला अंतःकरणातून आवडतं त्या ठिकाणी आम्हाला सोबतच्याला चला म्हणतो. आणि जे आपल्याला जास्त काही दिवस प्रिय त्या ठिकाणी म्हणतो जा ना, मग तुझं तू बघ. बरोबर ना? पंढरीची वारी आली, आळंदीची वारी आली, देहूची वारी आली की 100% बघा तुम्ही येणार का असा कुठलाच वारकरी विचारत नाही. काय म्हणतो असतो आपण? चला ना माऊली, जायचं ना परवा दिवशी, दिंडी निघायची ना आपलं, चला ना. बरोबर ना? बारीकीनं बघा बरं का, आपल्याला इथले इथंच घेऊन द्यायचं, मला माझ्या मनचं काहीच सांगायचं नाही. काय म्हणतो आपण? चला ना आळंदीला, चला ना, दिंडी निघाली ना, पंढरपूरला जायचं ना आपल्याला, असं आपण म्हणत असतो. अगदी तुकोबाराय तसंच म्हणाले, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू विठाला. माऊली ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर डोळा पाहू. मी जालन्याला 1997 डिप्टी कलेक्टर होतो. माझी दोन्ही लेकरं लहान होते. ऑफिसून घरी आलं की बायको काय म्हणायचे, पोरांना घेऊन जा ना जरा गार्डनमध्ये, पोरांना गार्डनमध्ये घेऊन जा ना, बगीच्यात घेऊन जा ना. का बरं? कारण तिला स्वयंपाक करायचा असायचा. पोरं स्वयंपाक करू देत लुडबुड करायची. मला काय म्हणायचे, पोरांना गार्डनमध्ये घेऊन जा. आणि दिवाळी आली, रक्षाबंधन आलं की काय म्हणायचे, हो साहेब चला ना लातूरला, चला ना लातूरला. काय होतं लातूरला? तुम्ही जवळचे सांगा ताई, माहेर 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 माहेर. कळलं? लातूरला काय म्हणायचे, चला ना दिवाळीला, चला ना लातूरला आणि बगीच्यामध्ये घेऊन जा. मुद्दा कळला? ज्या ठिकाणी आमचं अत्यंत प्रेम असतं, जे आमचं माहेर आहे त्या ठिकाणी चला. पंढरपूर कुणाचं माहेर आहे हो? जाईन गे माहेर. जाईन दे माये तया पंढरपुरा, तया पंढरपुरा, हे जाईन दे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा. भेटेन माहेर आपोलिया, भेटेन माहेर आपोलिया, भेटेन माहेरा बोलिया, भेटेन माहेरा बोलिया. जाईन दे माये तया पंढरपुरा, जाईल गे माये तया पंढरपुरा, जाईल गे माये तया पंढरपुरा. माऊलींचं माहेर आहे, माऊलींचा बघा. माऊली काय म्हणाले, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. त्यांचं माहेर आहे माऊलींचं. मग तुकोबारायन पंढरपूरला चला म्हणायला पाहिजे होतं, पण नाही. तुकोबारायांचं माहेर कोणतं आहे? संतांचं माहेर कोणतं आहे? संत सज्जनांचे माहेर ते हे भूमीवर अलंकापूर. अलंकापूर म्हणजे आळंदी, संतांचं माहेर आहे, संतांचं माहेर आहे. काय? विश्रांतीचे स्थान संतांचे माहेर ते हे भूमीवर अलंकापूर. नाथ महाराजांनी पण सांगितलं, सेना महाराजांनी सांगितलं, आमच्या सगळ्या संतांचं माहेर आळंदी आहे. आणि आळंदीकराचं माहेर कोणतं आहे? पंढरपूर. त्याने जाऊ त्यांच्या माहेरला, आम्ही आमच्या माहेरला जाऊ. आमचं ते आजूळ आहे पहिल्या प्रथम. आता आजूळ आणि लेखीतला फरक आपण लक्षात घेऊ बरं का. चला आळंदीला जाऊ, पंढरीशी जा रे आल्यानो संसारा. तिकडे जा म्हणाले, इकडे चला म्हणाले. कारण आमचं माहेर कोणतं आहे? आमचं आळंदी आहे. संतांचं माहेर आळंदी आहे. आणि माऊलींचं माहेर म्हणजे संतांचं आईचं माहेर पंढरपूर आहे. मी गावाकडे जात असतो, शिकायला असताना जायचो तेव्हापासून. आता कल्पना करा बरं, तुम्हाला सांगतो मी. हे मी संभाजीनगर, हे मी थांबलो ते संभाजीनगर, बरोबर. आता हे जे कॅमेरा लावलाय ना ते आमचं उदगीर, आणि बाजूला हे मजली मंडळ उभं आहे ते आमचं गाव, माझं गाव. इथून मी जवळपास 300 किलोमीटर जायचो. एवढं उदाहरण कळलं की मला वाटतं अभंगच कळेल आपल्याला. मी इथे उभं आहे, हे संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद. मी 300 किलोमीटर जायचो, ते उदगीर होतं. आणि तिथून 2 किलोमीटर अंतरावर, 2-3 किलोमीटरवर माझं गाव असं. आणि यांचे जे कॅमेरावाले जे बसतात ना, तिथून 1 किलोमीटरवर आमचं उदगीर. मी तिथे जायचो. रात्री 11 वाजायचे, बसने जायचो, गाडी वगैरे काही नव्हती. आणि गावाकडे गेलं 2-4 किलोमीटर 11-12 वाजायचे. आणि आई वाटच बघायचे, कारण पत्र वगैरे टाकलेलं असायचं ना, मोबाईल वगैरे नव्हते. आई मी फलान दिवशी गावाकडे येणार आहे, वर्षाला जायचो, 6 महिन्याला जायचो. आई वाटच बघायची. आणि पायऱ्या चढत असताना मुक्का वगैरे घेत पहिला प्रश्न तिचा, माय अक्काकडे गेलतास का उदगीरला? अक्काकडे गेलतास का? कळला मुद्दा. 300 किलोमीटर आलो. तिथून उदगीर 2 किलोमीटर अंतरावर आहे. 2-3 किलोमीटरवर माझं गाव आहे. मी 11 वाजता घरी गेलो. पहिला प्रश्न तिचा असायचा, माय अक्काकडे गेलतास का? अक्का कोण आहे हो? तिची कोण आहे? तिची लेक आहे, तिची लेक आहे. म्हणजे तिचं म्हणणं की बा माझ्याकडे उशिरा आलास तर चालेल, पण पहिल्या प्रथम कोणीकडे जा? अक्काकडे जा. म्हणजे तिच्या लेकीकडे जा, तिच्या लेकीकडे जा. हे कोण आहे बसलेले इथे? विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. आणि त्याच्या लेकरामध्ये कोणी खांद्यावर बसले, कोणी काखेत बसले, कोणी हात धरलाय, कोणी पितांबर धरलाय, कोणी पायात चालय. आणि हे लेकरू कुठे? पुढे चाले ज्ञानेश्वर. पुढे लेकरू. हे इतकं पक्क लेकरू आहे ना, काकत बसत नाही, खांद्यावर बसत नाही, हात धरत नाही, भीतच नाही. कशाला? कशालाच भीत नाही हे लेकरू. आम्ही शेताकडे जायचो लहानपणी. आमची आई 2-3 महिला सोबत असायच्या. उशीर व्हायचा शेतातून याला, म्हणजे टेंबा लाव किंवा अंधाराने खडपटत जायचं. मग आम्ही घाबरून आईच्या लुगड्याला धरायचं, पायाला धरायचं, हाताला धरायचं, आणि तिथंच चलत राहायचं. हे जाणारे पुढे, जाणारे पुढे. जातच नव्हतं, भीती वाटायची. पण आमच्यातला एक चुलत भाऊ होता, सगळ्यात पुढे होता. आणि तो अंधारात पुढे जायचा. म्हणजे त्याला आडदाण म्हणायचे, भीतच नाही कुणाला म्हणायचे. आणि ते सगळ्यात पुढे जायचं, कारण भीतच नव्हतं. कशाला? कशालाच भीत नाही बघा. बेशक तथा असतो, अखंड सौभाग्य ते भाव, ओठ भिंतीला चल, रेड्याला बोल, बेशक आदेश देऊन मोकळं. तेवढं भयंकर पक्क लेकरू आहे. आणि या लेकराकडे जायला तुकाराम महाराज काय म्हणाले? चला चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ,
चला आळंदीला जाऊ हे ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर डोळा पाहू होती संताची भेटी होती संताची भेटी हे ज्ञानेश्वर डोळा पाहो ज्ञानेश्वर डोळा पाहो होतील संताची भेटी होतील संताची भेटी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर डोळा पाहू चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहो होती संताची भेटी होती संताची भेटी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू म्हणून तुकोबाराय म्हणाले. कारण जर तुम्ही सरळ पंढरपूरला गेलात, सरळ जर पंढरपूरला गेलात आणि पांडुरंगाने जर तुम्हाला प्रश्न विचारला का रे बाबा माझ्या ज्ञानाकडे गेला होतास की नाही, मग तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे हो त्यांच्याकडून तर आम्ही जाऊन आलो. नाही तर आमची आई जशी म्हणते ना अक्काकडे गेलं नाहीस का माय, जायला पाहिजे तर माय लेकरं वाट बघतं तुझी. लक्षात आलं का? म्हणजे लेकराकडे जा अगोदर लेकीकडे जा अगोदर. तसं पांडुरंग सुद्धा आम्हाला तेच म्हणतो. आणि पांडुरंगच नव्हे, आणि जेव्हा पांडुरंगाला जेव्हा त्रास होतो ना, म्हणजे विश्रांती मिळत नाही, दम लागतो, तेव्हा नामदेव महाराज सुद्धा काय म्हणतात माहिती आहे का, इथं थांब म्हणत नाहीत. तुला जर सुख पाहिजे ना संसारिक जीवाला, तर नामदेव महाराज बेशक म्हणाले सुखाला गी जरी करीशी तळमळ तरी पंढरीशी जाय एक वेळ. नामदेव महाराज म्हणाले बरं का, जर तुला सुख पाहिजे तळमळ आहे तुझे ना, तर पंढरपूरला जा म्हणाले. आणि ज्या पांडुरंगाकडे हजारो लोक जातात, कोट्यवधी लोक जातात, अनेक वर्षापासून जातात, तो त्या पांडुरंगाला जर सुख पाहिजे असेल तर नामदेव महाराज काय म्हणाले, हो नामा म्हणे देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा चला तया ठाया नामा म्हणे देवा चलत या ठाया नामा म्हणे देवा चलत या ठाया हो विश्रांती गावया कल्पवरी विश्रांती गावया कल्पवरी कल्पवरी गौरांची सीतांचा सिद्ध भेटी मेळा गौरांची सीतांचा सिद्ध भेटी मेळा विश्रांती घ्यावया कल्पवरी विश्रांती घ्यावया कल्पवरी कल्पवरी गौरांची सीतांचा सिद्ध भेटी मेळा गौरांची सीतांचा सिद्ध भेटी मेळा सिद्ध भेटी मेळा. रात्रंदिवस पांडुरंगाच्या सोबत आहेत बरं का. एकमेव नामदेव महाराज असे आहेत. नाम्या असे वेजेवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे बोडी. साक्षात भगवंत नामदेव महाराजच्या ताटात होतात. ते नामदेव महाराज सुद्धा काय म्हणाले, जर संसारिक माणसा तुला सुख पाहिजे ना, पंढरीशी जाय एक वेळ. मग पंढरपूरला जा म्हणाले. आणि ज्या पांडुरंगाच्या पायावर सुख आहे तो पांडुरंग थकल्यानंतर काय म्हणाले नामदेव महाराज, तुला सुख पाहिजे ना, चला कुठे जा, नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया कल्प. कुठे, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. म्हणजे नामदेव महाराज सुद्धा आळंदीला चला म्हणाले, पंढरपूरला जा म्हणाले. तुकोबाराय सुद्धा आळंदीला चला म्हणाले. आणि बाकी काय म्हणाले, पंढरपूरला जा म्हणाले. म्हणून आळंदीला गेल्याशिवाय राहत जाऊ नका. आळंदीला जायचं. आळंदीला जाऊन आलात ना, पंढरपूरला नाही गेले एखाद्या वेळेस तरी पांडुरंग नाराज होणार नाही. पण पंढरपूरला जाऊन जर आळंदीला नाही गेला तर पांडुरंग नाराज होण्याची शक्यता आहे. कारण त्याचा प्रमाद, त्याचा जीव की परमेश्वर सगळं कुठं भरलेलं आहे, पांडुरंग ज्ञानोबारायांच्या ठिकाणी भरलं आहे. कारण स्वतः पांडुरंगाने सांगितलंय, यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला भुवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया पांडुरंगे प्रसन्नपणे देणे दिदले या ज्ञाना. पांडुरंगाने स्वतःहून सांगितलंय की माझ्या पंढरपूरपेक्षा तुझ्या आळंदीचा महिमा जास्त मोठा असेल, तुझ्याकडे येणारे मला जास्त प्रिय असतील. यात्रे अलंकापुरा येते ते आवडते विठ्ठला. म्हणजे विठ्ठला ते आवडतात, त्यांच्याकडे जा ना जा, पण त्यांच्या लेकीकडे गेले पाहिजे. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. जेव्हा प्रमाण असेल ना तेव्हाच वाजवा, बाकी 40 नका. कारण मला ते कुठलाही गर्दा सहनच होत नाही. आणि कृपया मोबाईल कोणी बघू नका बरं का, बोलायला लावू नका मला, कारण चांगलं नाही वाटत. तरी म्हणताची या कोडी घराली ही ओढी मानून नेणता परवडी मुद्दला तुटे. म्हणत माणसं कीर्तनकार प्रवचनकार आले आणि त्यांच्या आदरात तिथ्यामध्ये कुठली उणीव झाली, त्यांच्या सूचनेमध्ये कुठली उणीव झाली, तर ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे मुद्दल तुटे. पुण्य तर पदरात पडणारच नाही, तुमचं आहे ते पुण्य कमी होऊन जाईल.
माऊलींचे शब्द आहेत, सामान्यांचे शब्द नाहीत. करील ते काय नो हे महाराज त्यांच्या शब्दाला मानच द्यायचा, त्यांच्याशी चॅलेंजच करायचं नाही. कुणाशी चॅलेंज करा जगामध्ये, पण ज्ञानोबारांशी नाही करायचं. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. चला म्हणाले आळंदीला. आता आपण आळंदीला आलो. मग कोण आलं सोबत? आपल्या जगद्गुरू तुकोबाराय स्वतः आपल्या सोबत असेल तर ज्ञानोबारायला डोळ्यानं पाहिजे, ज्ञानाच्या ईश्वराला डोळ्यानं पाहिजे. अहो डोळ्यानेच पाहत असतो ना आपण, मग का बरं डोळ्याने म्हटलं असेल? डोळ्याने पाहून सुद्धा दिसत आहे. कोण कोण गेलं आळंदीला अशामध्ये? जरा हात वर करा बरं. वा वा, छान, भरपूर लोक जाऊन आहे. छान छान छान. कधी जाऊन आले ताई? किती दिवसाकडे जाऊन आलात? सांगा ना, किती दिवसाकडे? 15 दिवस झाले. अरे वा वा, फारच छान. 15 दिवसाखाली या ताई जाऊन आल्या. एक छोटासा प्रश्न मी ताईला विचारतो. त्या आळंदी आपण ज्ञानेश्वर महाराज तुमच्या डोळ्याने का पाहायचं तुकोबाराय म्हणाले? तुम्ही 15 दिवसाकडे जाऊन आलात ताई, आहे ना? आणि ज्ञानोबारायची संजीवन समाधी किती टप्प्याची आहे? ज्ञानोबारायची संजीवन समाधी किती टप्प्याची आहे? टप्पे किती आहेत माहीत नाहीत ना? बरं, ठीक आहे. 15 दिवसाखाली ताई जाऊन आले. ताई तुमचं सगळ्यात मोठं पोरगं किंवा पोरगी किती वयाची आहे? किती? 30, 25, 24, तेच 25-30 वर्षाचे आहे. आता तुमच्या असं विचारलं, 25 वर्षाखाली तुमची मुलगी किंवा मुलगा आहे, तिला नग्न कधी पाहिलं मुलाला, त्या मुलीला? 25 वर्षाखालीच, लहान असताना पाहिलं असेल ना, वर्ष 2 वर्षाचं असताना पूर्ण नग्न पाहिलं असेल ना. त्याच्यानंतर 25 वर्षात तुम्ही त्यांना पाहिलं नाही. आता मी जर तुम्हाला असं विचारलं की तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या अंगावरची खून सांगा, जन्मखून, माहिती आहे का? माहिती आहे ना? आज मुद्दा कळला का तुम्हाला? 15 दिवसाखाली आम्ही आळंदी, मला ठिकाणही करायचे बरं का, क्षमा असावी. तुम्ही म्हणजे आम्ही सगळे सारखेच आहोत, मला व्यक्तिगत कोणावर बोलायचं नाही. 15 दिवसाखाली आळंदीला जाऊन आलो. ज्ञानोबारायचे संजीवन समाधीचे टप्पे माहीत नाही. 300 किलोमीटरतून गेलो. आम्हाला फक्त ज्ञानोबारायला भेटायला गेलो आम्ही. फक्त ज्ञानोबारायला भेटायला चालू आळंदीला, चालू आळंदीला. आणि 15 दिवसाखाली ज्ञानोबारायला भेटून आलो. संजीवन समाधीचे टप्पे आम्हाला माहीत नाहीत. 25 वर्षाखाली मुलाला पाहिले, मुलीला पाहिले, त्याच्या अंगावरचा तीळ आम्हाला माहीत आहे, त्याच्या अंगावरची खून आहे 25 वर्षाखाली. मुद्दा कळला? ही परिस्थिती आपली सगळी, हे पुण्य आहे, ही भक्ती आहे आपली. ही लक्षात आलं? ही भक्ती आहे आपली, ही भक्ती. आणि म्हणायचं माऊली आमच्यावर कृपा करते, जेवढ्या एकादशी केल्या आणि एवढं फलानं केलं. कशाला कृपा करतील? अरे तुला इतक्या लांबून जाऊन जर संजीवन समाधीचे टप्पे माऊली आठवू शकत नाही, तुम्हाला संजीवन समाधीच्या शास्त्राचे आठवू शकत नाही, आणि 25 वर्षाच्या नाशवंत देहाच्या अंगावरची खून तुम्हाला आठवते, मग तुमचं प्रेम ज्ञानोबारावर का संसारात आहे? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, अजिबात ज्ञानोबारायला नाव ठेवायचं नाही. संसारात काय अडचण आहे ना, माऊली तुमची एवढी भक्ती करतो, एवढी ज्ञानेश्वरी वाचल्या, एवढे हरिपाठ पाठ केलं, आमच्यावर कृपा नाही. कशाला कृपा होईल? तुम्ही बघत सुद्धा नाही माऊली का डोळे उघडून. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. म्हणून आपला डोळ्याला दाखवा निघाले तुकोबाराय. कारण या संसारातला माणूस एवढा आहे ना, डोळ्यानं बघून सुद्धा त्याला दिसत नाही. उघडियाची देठी परी देखणे नाही क्रेटी, नाळविताची उठी ओ म्हणून. 14व्या अध्यायात ज्ञानोबारायाने सांगितलं, डोळे उघडून झुपीत असं माणूस पडतं, उठ रे अंगे अंग मोडा मोडी, नुसती कार्य जाते आम्ही नुसती परवडी जांभयाची. असे उगं अंग हलवत राहायचे, इकडून तिकडे करायचं, उठ 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 उठत नाही. डोळे बघायचं, कोणा मला कुठं उठवलं? अरे उघडून डोळे बघितला होताच ना. बघून सुद्धा बघत नाही आपण, बघून सुद्धा बघत नाही. आळंदीला जाऊन ज्ञानोबारायला पाहत नाही, पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतो. मी जर विचारलं की कोणत्या पायावर खड्डा आहे, किती जण सांगू शकतील तुमच्यापैकी? हां, कोणत्या? डावे आहे. पांडुरंग कोणत्या पायावर आहे? उजवे आहे. वा, पाय 2च असतात माणसाला, 4 पाय गाढवाला असतात, देवाला 2च पाय येतं. आता हे डावं म्हणतात, तुम्ही उजवं म्हणता. म्हणजे ही परिस्थिती आपली. लक्षात आलं का? म्हणजे एवढ्या म्हणजे टीका नाही करायची. लोखंड कापावं लागतं, आपल्यापैकीच कोणतरी बोलायला लागलं तर मला उत्तर देता येईल ना. ही परिस्थिती आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबारायला डोळ्याने बघायचं आहे. कारण संसारिक माणसं डोळे उघडून डोळ्याने बघत नाही, नुसते पटारतो, ह्याला बघा, असं बघ, माझ्याकडे असं बघितलं, त्याच्याकडे तसं बघितलं. फक्त नकारात्मक जास्तीत जास्त माणसाला दिसत असतं, सकारात्मक बाबी दिसत नाहीत. आमचं एक प्रशिक्षण होतं. प्रशिक्षणामध्ये पांढरा शुभ्र असा मोठा बोर्ड लावला होता, 10x8चा, फार मोठा, 80 फूट असा जवळपास चौरस ह्याच्यामधला बोर्ड होता. आणि त्याने एका कोपऱ्यामध्ये असा बारीकसा डाग काळा मारला, आमच्या समोरच मारला. आणि आम्हाला विचारलं, काय दिसतंय तुम्हाला? इंग्रजीतून विचारलं आम्हाला, काय दिसतंय? आम्ही एवढे मोठे मोठे IAS पदावरचे अधिकारी, आम्ही सांगितलं की बा काळा डाग असा दिसतो, कोणी म्हणतं असा गोल दिसतो चंद्रासारखा, कोणी म्हणतं सूर्यासारखा दिसतो, कुंकासारखा दिसतो. काही उत्तर दिले? काय दिसलं आम्हाला? डोळा पाहू डाग दिसला. तो म्हणला, नो सर, नो मॅडम, नॉट लाईक दिस. असं नाही मॅडम, असं नाही सर. म्हणलं काय आहे? पांढरा शुभ्र बोर्ड बघा ना. पांढरा शुभ्र बोर्ड काय दिसला तुम्हाला? काळा डागच का दिसला? एवढा मोठा बोर्ड आहे ना, पांढरा शुभ्र दिसायला पाहिजे ना. एक जण सुद्धा म्हणलं नाही आम्ही पांढरा शुभ्र बोर्ड दिसतो. आम्ही प्रत्येक जण म्हणलं का? त्यानं आम्हाला प्रश्न काय विचारला, तुम्हाला पुढे काय दिसतंय, बोर्डावर काय दिसतंय असं नाही विचारलं.
पुढे काय दिसतं आम्ही म्हणायला पाहिजे होतं ना पांढरा शब्द बोर्ड दिसतं म्हणून. नाही, आम्ही प्रत्येकजण काळा डाग सांगतो. आयुष्यभर आमचं असंच चालेल, नुसते डाग बघत राहतो, नुसते डाग बघत राहतो. लग्नाच्या अगोदर म्हणायचं पोरगी लई चांगली आहे, लई चांगली, पोरगं लई चांगलं आहे, लई गरीब माणसं आहेत, लई चांगले माणसं आहेत. आणि पुन्हा त्यातले नुसते डाग दिसतात. हिला स्वयंपाकाची येत नाही, ही अशीच आहे, पोरगं तसं आहे, फलाण्याच्या बिस्ताना. गेलं सगळं पाण्यात. कारण तुम्हाला बाकी चांगल्या गोष्टी दिसतच नाहीत ना. अहो 100% जगामध्ये कोण प्रिय आहे तुम्हाला असं वाटतं? स्वतः तर प्रिय आहेत का? असा कोण आहे तुमच्यापैकी इथं बसलेला की ज्याने 100% आतापर्यंत मरेपर्यंत स्वतःवर प्रचंड प्रेम केलं, कधीच स्वतःवर रागावला नाही, कधीच गाला थांबून घेतलं नाही स्वतःच्या, कधीच स्वतःला क्लेश दिलेत किंवा स्वतःला वाईट नाव ठेवलं नाही? आम्ही म्हणायचं ते फलानी बाई मॅडम तहसीलदार आहे ना, माझीच क्लासमेट आहे बरं का, ते फलानी साहेब PS आहे माझी क्लासमेट आहे, तू कुठे आहेस? हां, आमचं चुकलं थोडं, आम्ही जर अभ्यास केला असतो ना, माझं चुकलंच राव. आकावर हाणून घेतलं गालावर आता. म्हणजे स्वतः सुद्धा 100% आपण आवडत नाही. लक्षात आलं का? हा, म्हणून अजिबात नाव नाही ठेवायचे, डोळे भरून उघडून बघून घ्यायचं. घरला एकदा आलं लग्नाच्या अगोदर काय 50 प्रश्न विचारायचे. याच्याशिवाय संसार सुखाचा होत नाही. केवळ अभंगाचा अर्थ सांगून चालणार नाही, संसारात कसं वागतो ते पण आपल्याला बघावं लागेल. कारण आमची आळंदी आमचा संसार आहे, आमचं घर आहे, आमचं काम आहे, आमचा सप्ताह आहे. त्याला उघड्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे, उघड्या डोळ्यांनी बघता आलं पाहिजे. त्याला नाव ठेवून जमणार नाही. लक्षात आलं का? प्रयत्न करूनही ज्याच्यामध्ये बदल होत नाही त्या परिस्थितीला 100% स्वीकारायचे. 100% प्रत्येक कीर्तनात 1-2 गोष्टी अशा घडतात. मी अनेक वेळा सांगतो मोबाईल काढू नका, बोलू नका, पण 1-2 काढतातच, बोलतातच. नावीलाज आहे, मी बघून न बघितल्यासारखं होतं. काय करणार त्याला? ताणून घेतलं तर कीर्तनच करता येणार नाही ना. मग कुणा एकट्या माणसावर तर हे प्रत्येक क्षेत्रामध्ये ही परिस्थिती आहे. घरात तिच्या पोराला 50 वेळा सांगा अभ्यास करा, करत नाही, फलानं कर, बिस्तानं कर, सासू ऐकत नाही, सून ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, बायको ऐकत नाही. आदळापट किती करणार आहात? अरे डोळ्याने बघ, त्याला दिले भगवंताने चांगलं म्हणून सोडून दे. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू विठाला. हरी स्थानिक कोणी संत वगैरे असे तर ह्याच्यावर तुम्ही म्हणा बरं का. जे कारण मला माहीत नसेल तर म्हणा की महाराजांना आमच्या फलाण्याचं नाव सुद्धा घेतलं नाही असं म्हणसाल. जे कोणी असेल ते असं म्हणा. काही श्रद्धा असते गलीतल्या लोकांची त्याच्यावर आणि आम्हाला माहिती नसतं. मग त्यावेळेस तुम्ही म्हणा स्वतः, आम्ही तुमच्यासोबत जय म्हणू. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. भगवंताने इतके सुंदर डोळे दिलेत ना. डोळा जे देखावे, कानी हा ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर ऐकवे, मीच करून निघालावे, मग सर्व काळी स्वभावे मीच आहे. ज्ञानोबारायाने सांगितलं तुझ्या डोळ्याला काय दिसतं? मी दिसू दे. कसा? जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंता, भक्ती योगो निसीत जाण माझा. अरे कशाती बघ मला, बघ कशाती बघ मला, तुझी सगळी चिंता मी करतो. साधे शब्द नाहीत ज्ञानोबारायांचे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोराण मागे. अरे रात्रंदिवस जर मी त्याला कशाती मीच दिसत असेल तर त्याची सगळी चिंता मी करतो म्हणाले, मी करतो म्हणाले. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणाले चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. तर आपल्याला सोपं वाटतं बरं का. एवढ्या मोठ्या शरीरामध्ये डोळे आहेतच किती हो, किती जागा डोळ्याला. पण सगळी बरबादी करणं किंवा चांगलं करण्याची क्षमता डोळ्यामध्ये आहे बरं का. कशी चांगलं करण्याची क्षमता आहे. आता मी माझंच उदाहरण सांगतो. 50 वर्षाच्या वरची जे आहेत ते फक्त कल्पना करा. तुम्हाला जो अभ्यासक्रम होता तोच मला होता, बरोबर आहे ना. जी पुस्तकं तुम्हाला होती तीच मला होती. बोर्ड शिकवणारे फळा तुम्हाला जसा होता तसा आम्हाला फळा होता. शिकवणारे गुरुजी DED BED वाले तुम्हाला पण होते, आम्हाला पण होते. प्रश्नपत्रिका तुम्हाला ज्या होत्या त्याच होत्या, पुस्तकं तुम्हाला जी होती तीच आम्हाला होती. आपण तेच बघितलं, तुम्ही लिहिलं, मी लिहिलं. कोण कोण IAS ऑफिसर झाले तुमच्या शब्दामध्ये, कोण कोण कलेक्टर झाला? पक्क तुम्ही का नाही झाले? काय ना तुमच्या डोळ्याला दिसत नव्हतं का? हां, मग म्हणतो ना रागाच्या भरात माय म्हणतो माती गेली का तुझ्या डोळ्यात? हां, दिसलं, कळलं का तुम्हाला? हीच परिस्थिती आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. सगळी परिस्थिती हीच आहे. सगळं सारखंच आहे जगामध्ये, काही अवघड नाही. सगळं सारखं आहे, फक्त आमची मानसिकता. तुला काय करायचं? आमचं मला कळतं ना. माझ्याकडे असा बघितला, माझ्याकडे तसे बघितले. ह्यासाठी डोळे दिलेत का? नाही. डोळा जे देखावे, कानी हा ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आगवे, मीच करून निघालावे, मग सर्व काळे स्वभावे मीच आहे. अरे मीच आहे ना, बघ ना माझ्याकडं. आम्हाला देवच दिसत नाही, देवच दिसत नाही. फार गंमत नाही बरं का. वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. इतके नाटकी होत आपण इथं बसलेले सगळे, उभं राहिलेले पण. नाही तर ते म्हणतील आम्हाला का बरं असं म्हणलं म्हणून. आता तुम्हाला म्हणाला द्या अभंग, देव माझा माझा, बाबा बाबा, देव माझा माझा, विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा, मी देवाचा, बाबा बाबा बाबा. फार असं खुश आहे ना. कितीदा माझा माझा म्हणणार हो? 100-150 वेळा तर माझा माझा माझा. तुकाराम महाराज म्हणाले अरे बापरे, मला असं वाटत होतं म्हणे की देव फक्त माझाच आहे, माझ्यापेक्षा लई प्रेम आहे यांचं. मग तुकाराम महाराज म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर घ्या बाबा तुमचं आहे. तर आम्ही काय म्हणालो?
देवन लगे देवन लगे आ देवन लगे देवन लगे आ देवन लगे देवन लगे आ देवन लगे देवन लगे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे कळलं का तुम्हाला? ही परिस्थिती आमची. देव माझा 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 घ्या मग नको नको नगे न लगे हीच परिस्थिती आहे सगळी. आम्हाला काय दिसतं माहिती आहे का कीर्तनकारला? माझ्यासारख्या आता मीच माझ्यावरच घेतो, दुसऱ्यावर कशाला घालू मी. आता हे जर संयोजक असते ना, काय काय यांच्या घरी गेलो, यांचा फोन आला, यांचा हेच दिसतात आम्हाला फक्त, कारण पाकिटी कुठून मिळणार आहे ना, हेच दिसतात. कसं होईल सांगा बरं कल्याण? नाही होणार ना. आधी केले मग सांगितलं, याच्याशाही नाही होणार. एवढे सप्ते करून सुद्धा घरातले भांडणं मिटले नाही, शेताच्या बांधाचे भांडणं मिटले नाही, विहिरीच्या हिश्श्याचे भांडणं मिटले नाही. दिसतच नाही. नको ते सगळं नाशवंत दिसत असतं. जे शाश्वत भगवत आहे तो आम्हाला दिसतच नाही. चला आळंदीला जावो, ज्ञानेश्वर डोळा पाहू. केवळ आमचा संसार नाही, महाभारत कशाने घडलं बघा. महाभारत कशाने घडलं खूप बारीकीनं बघा बरं. महाभारत कशाने घडलं, रामायण कशाने घडलं. महाभारतामध्ये दुर्योधन आला, इंद्रप्रस्थला आला, बरोबर आहे. पाणी सदृश्य परिस्थिती होती आणि पाणी अदृश्य परिस्थिती होती. दुर्योधन तिथून चाला, त्याच्या डोळ्याला पाणी दिसलं नाही. कुणाच्या दिसत होतं? द्रौपदीच्या दिसत होतं. मग तिने नीट सांगायला पाहिजे ना, हसून सांगितले. त्यानं इथं पाणी नाही, पाय टाकला, डोळ्याला दिसलं नाही. असून दिसलं नाही. ही काय म्हणाली? आंधळ्याचा पुत्र आंधळा. हिला काय दिसायला पाहिजे होतं? आपला धीर आहे, राजकुमार आहे, याला जर मी असा शब्द बोलले तर भविष्य भयानक असणार आहे. डोळ्याला दिसायला पाहिजे होतं ना तिच्या. भविष्य तिला बर्बाद दिसलं नाही. काय म्हणली भस्कन? डोळ्याला दिसत नाही, आंधळ्याचा पुत्र आंधळा. काय घडलं? अख्खं महाभारत घडलं. कोट्यावधी लोक मारले गेले फक्त डोळ्याला दिसून सुद्धा वेगळी भाषा वापरल्यामुळे, बरोबर ना. रामायण बघा, सीतेला काय दिसलं? लक्ष्मणाने रेषा मारली, माते याच्या बाहेर जाऊ नको. दिसायला पाहिजे होतं ना रेषा, बघून सुद्धा दिसली नाही. ओलांडून पलीकडे रावणानं उचललं, रामायण घडलं. डोळ्याला दिसून सुद्धा. डोळा जे देखावे, म्हणून तुकाराम महाराज म्हणाले तुझ्या डोळ्याला दिसू दे आळंदी. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. सगळं दिसतं, गाड्या दिसतात, घोडे दिसतात, झाडं दिसतात, आले लोक इकडं सेल्फी मार, इकडं फोटो काढ, सगळं दिसतं. आणि नेमकं ज्यासाठी चालू तेच दिसत नाही आपल्याला. नेमकं ज्यासाठी चालू तेच दिसत नाही. ते दिसलं की झालं कल्याण. जगी आला असे माणूस म्हणून जाताना जा देव होणे तुझेच करणे ठरवेल तुझला. राम वा रावण. तू रावण पण होऊ शकतोस आणि राम पण होऊ शकतो. रावणाला पण 2च हात 2च पाय, रामाला पण 2च हात 2च पाय, कृष्णाला पण ते आम्हाला पण सगळ्याला सारखं दिलंय. देव पहावया गेलो, देवची होऊन ठेवलो. पहावया गेलो, डोळ्यानं बघायला गेलो आणि त्याच्याशी एकरूप होऊन गेलो, त्याच्यासारखा होऊन गेलो. आम्ही एकरूपच होत नाही. तिथून सारखं कधी एकदा वापस येईकडे 12 वाजू लागले, चला अंधार पडतो, घरला जायला उशीर होतो, चला लवकर चला. अरे आळंदीला गेलास, पंढरपूरला गेलास, राहा ना शांत चित्तानं. तिथून सुद्धा गडबड असते आपली, पाठीमागे पळायची सगळी. अभंग आहे ना, आऊ गेली आज पंढरपूरला, वेशीपासून निघाली. येत असेल तर मला जरा पडतं. आवा गेली पंढरपुरा, हो आवा गेली पंढरपुरा, पासून आली घरा, वेशी पासून आली घरा, पासून आली घरा. आवा गेली पंढरपुरा, पासून आली घरा, वेशी पासून आली घरा, वेशी पासून आली घरा. परिस्थिती आपली. जेव्हा अभंग येतात ना, प्रमाण आहे तेव्हा आम्हाला सगळ्याला लागू पडणारे असतात आणि हेच प्रमाण पण लागू पडतात. आम्ही तिथून माघारी येतो, जात नाही, कारण आम्हाला बघायची इच्छाच नसते. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. आणि ज्ञानोबाला डोळ्यानं बघितल्यानंतर ज्ञानोबा आपल्या हृदयामध्ये अंतकरणात बसल्यानंतर संसाराच्या चिंतेचं कारण नसतं. कारण 14 भुवनाचा मालक आहे, जगाचा मालक आहे. त्यांनाच का बघायचं? कारण कोण आहेत ज्ञानोबा आहे? का बरं बारीकीने बघायचं त्यांना? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. हे महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर
पाहायचं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार आहे, ज्ञानोबा साक्षात विष्णू आहेत. म्हणून डोळ्याने पाहायचं, त्यांना डोळ्याने पाहिल्यानंतर चिंता करण्याचा विषय शिल्लक राहत नाही. कारण देव पाहावया गेलो देवची होऊन ठेवलो. ज्ञानोबाला पाहता पाहता ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. म्हणता म्हणता आपण ज्ञानोबारायच होऊन जातो. ज्ञानोबाराय झाल्यानंतर चिंता कशाला राहू शकते सांगा. आणि सोपे बरं का, हे फक्त मानवी देहालाच करता येऊ शकतो, मुक्या प्राण्याला करता येत नाही. हत्ती किती मोठा असला, त्याचे डोळे किती मोठे असले तर त्याला ज्ञानोबाराय दिसणार नाहीत. मंदिरात आपण जाताना तो काही नमस्कार मंदिराला करू शकणार नाही. काय करणार डोळे मोठे असून, त्याला दिसत नाही. त्याला फक्त खाद्य, त्याच्या जातीचे प्राणी वगैरे ह्याच्या दुसरं काय दिसणार आहे त्याला. पण तुम्हाला आम्हाला दिसू शकतं का? याच देई गाडे देवाचे भजन, याच देई गाडे देवाचे भजन, याच देई देवाचे भजन, याच देई देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोट, याच देई गाडे देवाचे भजन, याच देई गाडे देवाचे आणि कहियारा नाही कोटे, आणि कहे ज्ञान नाही कोट, याच देई गाडे देवाचे भजन, याच देई याच देहातून होऊ शकतं. हेच देह, हेच हे टाळ्या वाजवू शकतात, हेच मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणू शकतात. आता सगळ्याचे मुख उघडेच होते बरं, काय विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, सगळे असे होते मुख, सगळे उघडे असे होते. ह्याला उघडं म्हणतात का तुमच्या गल्लीमध्ये? नाही, आमच्याकडे आला म्हणतात विठ्ठल विठ्ठल म्हणणं, टाळे ह्याला म्हणतात मुख उघडं. यक्काचं उघडं नाही, तो उघं बघायचं, याने ह्याच्याकडे बघायचं, त्याने त्याच्याकडे बघायचं. मग त्याने टाळे वाजवले पण हळू छानी वाजवायची, तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल संपून जातं आमचं. म्हणजे बाजूच्याने वाजवल्या तर वाजवणार, बाजूच्याने बघितलं तर बघणार. आजी खरं आहे का कुठे सांगा बरं? हां हां, तुम्हाला सोडता कोणीच वाजवत नव्हतं इकडल्या बाजूला. अरे नका ना करू बाबा. हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. डोळा जे देखावे काणी हा ऐकावे, म्हणे जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आगवे मीच करून घालावे. मग सर्व काळी स्वभावे मीच आहे म्हणे, मग मीच म्हणी डोळा देखिला जी काणी मीच ऐकला. म्हणी मी भावीला वाणीला वाचा जी मातेचे अध्ययन केले आत बाहेर मियाचे झाले. जे सर्व काळी असले मजशी लागी ते मरणा आईलीच कडोय मरून गेले पुढे. मग मरण्याने ककडे जातील केवी. रात्रंदिवस त्याच्या सगळ्या अवयवाला जर माझी सवय लागली असेल अर्जुना, त्याला मृत्यू नावाचा प्रकारच नाही, कारण त्याच्या अगोदरच माझ्याकडे मिळाले. काळ येऊन त्याला नेऊ शकत नाही, का त्याची काय हिंमत आहे न्यायची, कारण मी कोण आहे? महाविष्णू आहे. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. भक्ती अंतकरणातून करायची बरं का, भक्ती दाखवण्याचा विषय नाही आहे. भक्ती हा भगवंतांना देण्याचा विषय. भगवंताला जर काही मागायचं असेल ना, लेकरू देन, गाडी देन, घोडं देन, शेत देन, नातवंड देन, नोकरी देन, हे नाही मागायचं. अरे नाशवंतासाठी देवासवी आटे पाडी तोशी. गेलात ना आळंदीला, माऊलीला भेटायला गेलात ना, माऊलीला काय म्हणायचं? माऊली आम्हाला भक्ती द्या. भक्ती दिल्याशिवाय मिळत नाही. अगा सूर्योदय झाली सूर्येची पाहावा धनंजया, तेवी माते मी आज जाणावया मीची हे तू. सूर्य निघाल्यानंतर बॅटरी लावून बघत नाही आपण सूर्य निघाला का, कशामुळे कळतो? सूर्यामुळेच कळतो. अगदी ह्या माझ्या कृपेनंच भक्ती मिळत असते. असं तुम्ही किती जरी केलात ना, जप तप कर्म हरवीन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ जाय. कळालं का? जप तप कर्म हरवीन धर्म वा उगाची श्रम व्यर्थ. किती जप करा, रामकृष्णारी चालाय धर्मकला पंक्ती दिलेल्या युथ माईकमध्ये सांगा 1100 रुपये द्यायचे. आजचा असाच सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे गेलं. जप तप कर्म हरिवीन धर्म. अरे बाबा नका ना करू. तुम्ही संयोजकाला स्पष्टपणे सांगा, पंक्ती देणाऱ्या माणसाने माझं नाव घेऊ नको म्हणावं, कारण नाव घेतलं की त्याला एवढंच आवडत नाही. गेलं पाण्यात सगळं. कसं? गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पित्रोद्देशे माझे मज देती तैसे अनाने भावे म्हणून ते पार्था मज न पवितीचे सर्वता. मग मनी वाहिली असता तेथ आले. गंगेला स्नानाला जातो, पाणी घेऊन जातो का? इथून जातो, स्नान करतो, कपडे धुतून गंगेला म्हणतो, गंगा माता माझ्यातर्फे. ती म्हणजे तुझ्यातर्फे, माझं पाणी मला नको, तुझं पाणी मला. तसं भगवंताने सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊली मला आपणाला सांगतात, म्हणून ते पार्था मजन पवितेचे सर्वथा मग मनी वाहिली असता ते आले. मी त्याचा स्वीकारच करत नाही. ज्या ठिकाणी मी शब्दाला की संपलं. जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है मैं नहीं.
ज्या दिवशी तुम्ही म्हणालात की मी भगवंत तुमचा होऊच शकत नाही, तुमच्यातला मी निघून गेल्यानंतर त्याला ये म्हणून सांगा. मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. एकच घोंगडी मागरवारी, एकच घोंगडी मागरवारी, मी तू पण जाऊ दे, मी तू पण जाऊ दे दूरी. एकच घोंगडी पांघरू हरे, एकच घोंगडी पांघरू हरे, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरुहारी. ज्ञानोबा म्हणाले माझ्यातून तुझ्यात फरकच नको आणि एवढ्यासाठीच वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे होता. आपली त्यांनी वाट बघा पण आपण कधीच त्याची वाट बघत नाही. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. मग आता कसं पाहायचं? आळंदीला न जाता सुद्धा ज्ञानोबाराला पाहायची व्यवस्था आजकाल विज्ञान युगानं आपल्याला केलेली आहे. रोज मोबाईलवर दिवसातून 3दा माऊलींच्या फोटो आळंदीतले येत असतात. बघायचं सकाळी कशी केली होती आरती, कशी आहे, व्हिडिओ पाहायचा, कोणते हार घातले होते, कोणत्या फुलाचे होते, माऊलीला मुकुट कसा घातला होता, माऊली कसे सजले होते, काजळ घातलं होतं माऊलीने, त्यांच्या बाजूला रंगनाथ होता, हे पूर्ण बारीकीनं बघायचं. दुपारी कसं सजवलं, संध्याकाळी कसं सजवलं माऊलीनं पाहायचं. आणि रात्री झोपते वेळेस बरोबर त्यांची आठवण करायची, मनाला आळंदीमध्ये न्यायचं, प्रदक्षिणा घालायची, माऊलीच्या तिथं जायचं, संजीवन समाधी बघायची, माऊली असे माऊली तसे असतील हे कल्पना करायची. झालं, याच्यापेक्षा वेगळं करायची काही गरज नाही. 100% आपली भक्ती घरात बसून सुद्धा होऊ शकते. भक्तीची व्याख्या ज्ञानोबारांनी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराज ज्ञानेश्वर महाराजांचे जे अवतार मानले जातात त्यांनी सांगितलं प्रत्येकाला आपली भक्ती कुठपर्यंत झाली ज्याचं त्याला कळते, दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. तुम्ही हार घाला गळ्यात, माळा घाला, कपाळाला गंध लावा, पूजा करा, गायन करा, कीर्तन करा. भक्ती दुसऱ्याला फक्त बाह्यांगानं दिसते आणि आपली आपणाला दिसते. त्याची व्याख्या त्यांनी सांगितली. स्वप्नामध्ये ज्याला जे येतं त्याच्यावरून ओळखायचे आपण भक्ती मार्गावर आहोत का. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा समरावे मातेची तुवा. 8व्या अध्यायात ज्ञानोबारांनी सांगितलं मरणाच्या समाला ज्याची जी आठवण झाली पुढचा जन्म त्याचा असणार आहे आणि मृत्यू कधी हे अजिबात कुणालाच कळत नाही. म्हणून सदैव माझं स्मरण कर, नाही तर काय होईल, त्या जडभरत राजासारखी परिस्थिती होऊन जाईल. जडभरत राजा हरिनगर्भी गेला. कारण एवढी तपश्चर्या केली, राज्य सोडलं, जंगलात जाऊन बसला, तपश्चर्या करते, हरणाच्या पिल्याला कोण वाचेल गेलं पुढच्या. म्हणून कशी असली भक्ती पाहिजे, अंतकरणातून बघायचं. ज्ञानोबाराला खूप बारीकीने बघायचं. मंदिराचं 2 कोणीकडे आहे, माझ्या घरात माऊलीचा फोटो आहे का, नसेल तर फोटो पाहिजे. ज्ञानेश्वरी कुठे ठेवली, कोणत्या अध्यात कोणती होते, किती अध्याय, श्लोक कुठे आहे, फलाना कुठे आहे, बिस्ताना काय. अवघड नाही हो, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढतो चोरी. या जगात काय अवघड वाटतं, काहीच अवघड नाही. कोण सांगते तुम्हाला, ज्याला 10वीला 40% मार्क आहेत, IAS ऑफिसर झाला, 1995च्या बॅचला महाराष्ट्रामध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून टॉपर आला, 2011च्या बॅचला IAS झाला, तुमच्या शब्दामध्ये कलेक्टर. काय अवघड आहे जगामध्ये. 40% जर होऊ शकतो तर तुमच्या लेकराला 80%, 90%. विचारा, बसले कोणी असतील तर त्यांना विचारा. काय नाही होऊ शकत. आमच्यानं होतं का ना, गरीब 2 चक्कर आहे ना, आम्ही रोजगारच करतो. कशात लिहिले की रोजगार करण्याच्या माणसाला कलेक्टर होणे म्हणून, कशात लिहिले की 2 एकरच्या SP होणे म्हणून. काही होऊ शकतं ना, फक्त आमची मानसिकता ढळून गेलेली असते. असं होत नाही तर सगळं ऐकतं पाहिजे आपल्याला. नाही केल्याने होता हे रे ते आधी केलेची पाहिजे, केल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अगदी याप्रमाणे ज्ञानोबाराला पाहायचा, अभ्यास करायचा, ज्ञानोबाराला पाहायचा, अभ्यास करायचा, नकशिकांत पाहायचं. माऊलीच्या संजीवन समाधीच्या टप्पे कुठे आहेत, त्याच्या पाठीमागे विठ्ठल रुक्माई आहे, पुजारी कसा बसला होता, आपण कुठे बसतो, कसं दर्शन करतो, कोणत्या मार्गाने जातो, डोळा पाहायचा या डोळ्यानं. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानोबाला डोळ्याने बघता. आता याच्यानंतर तुम्ही बघणार आहात, पक्क बघणार आहात अशी मी अपेक्षा करतो. आता बघायचं तुकोबाराय म्हणाले ठीक आहे तुम्ही बघणार आहात. मग काय होईल आळंदीमध्ये गेल्यानंतर? हो होती संताची या भेटी, 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 होती संताची या भेटी. सांगू सुखाची गोष्टी, सांगू सुखाची गोष्टी,
त्यांच्या डोळ्याला तुम्ही दिसत नव्हते. त्यांना म्हणलं बाबा पुढे ये, बघ इकडे पण डोळे बसलो, संत इकडे पण बसलेत. तेव्हा हे पुढे आला डोळा तिसरा, त्याला तिसरा डोळा म्हणतात. हे पुढे आला, ह्या डोळ्याने तुम्हाला आत्ता बघितलं. असं असं सगळं संसारामध्ये तिथल्या तिथं पाहिजे जागेवर सगळं. कसं मिळेल बाबा, पुढे यावं लागेल ना 4 पावलं. जेवायला सुद्धा हात धुवून बाथरूममधून यावं लागेल ना बाहेर. इथंच मला दे म्हणलं तर कसं देता येईल आपल्याला. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. आळंदीला आल्यानंतर ज्ञानोबाराला पाहायचं आहे. केवळ ज्ञानोबाराला पाहून जमणार नाही तर काय, ज्ञानोबारायासाठी जे जे संत मंडळी तिथे आहे, जे जे संत मंडळी येते त्यांच्या पण भेटी घ्यायच्या. त्यांच्या पण आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, ज्ञानोबारायला पण बाकीच्याला करायची काय गरज आहे. नाही, त्याच्याशिवाय मजाच येत नाही. कशी मजा येत नाही बघा. ज्ञानोबा अकराध्यामध्ये सांगतात, अहो वधूवराची मिळणी, जैसी वराडी आहे लुगडी लेणी, तैसे दिशीच्या सुखासनी मिरविले रस. अहो वधूवराची मिळणी, नवरा बायकोचं लग्न असतं, नवरा नवरीचं लग्न असतं. माऊली म्हणतात फक्त नवरा नवरीलाच कपडे करतो का आपण. अहो वधूवराची मिळणी, जैसी वराडी आहे लुगडी लेणे. वराडी जे असतात ना, मामा काका सासरा मेहुणा, सगळ्याला लुगडे लेणे करतो आपण, कपडे घालतो, अंगठी करतो, जावायला फलांना करतो, बिस्तांना करतो, म्हणून लग्न शोभून दिसतं. अगदी त्याप्रमाणे आळंदीला गेल्यानंतर सगळ्या संत सज्जनाच्या भेटी घेतल्या तर ज्ञानोबाराय खुश होतील. जसा पांडुरंग खुश कधी होऊ लागला, ज्ञानोबारायला भेटलं की पांडुरंग खुश होतो. आणि ज्ञानोबाराय त्यांच्या लेकराला, तुम्ही आम्ही कोण आहोत, बोलिली लेकुरे बिडीवा कुणी, आम्ही तुम्ही सगळी लेकरं आहोत ज्ञानोबारायांचे. म्हणून तिथल्या लेकरांना सगळ्यांना भेटायचं. माऊली माऊली दिंडीत गेल्यानंतर आपण काय म्हणतो, म्हातारा असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, वाईट वृत्तीचा जरी असला तर आपण काय म्हणतो, माऊली 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 म्हणतो. आणि हे त्यांना आवडतं, हे माऊलींना आवडतं. होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. संतांच्या भेटी होणार. कोण आहेत संत आळंदीमध्ये. आम्ही आता इकडून संभाजीनगरहून चालू, आपण वडगाव मार्गे जातो. आपण डाव्या बाजूला आळंदीपासून 1 किलोमीटर अंतरावर, अर्धा-पाऊण किलोमीटर अंतरावर कोण आहेत, चांगदेव महाराज बसलेत बघा. चांगदेव महाराज, मग तिथे उतरायचं, नमस्कार करायचं. काय भाग्यवंतात चांगदेव महाराज. 1400 वर्षानंतर का होणार पण तुमचा उद्धार झाला. तुम्ही त्यांच्यासोबत होते, माऊलीचा तुम्हाला सहवास लाभला. आमच्यावर तुम्ही कृपा करा, कारण माऊली अजून पुढे येतं, जायचं आम्हाला माऊलीला भेटायला, तर तुम्ही कृपा करा. कुणाला म्हणालो आपण, चांगदेव महाराजाला. 1400 वर्षाच्या चांगदेव महाराजाच्या, त्याच्यानंतर माऊलींची भेट झाली त्याला. आता चांगदेव महाराज कृपा करतील का आपल्यावर. तुकाराम महाराज म्हणाले भेटा म्हणून. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. इकडून कनेक्शन आलं लाईटचं, कल्पना करा, इकडून लाईटचं कनेक्शन आलं. पहिला लाईट इथे लागला, बरोबर आहे. आम्ही त्याच्यामध्ये पिन घातली, इकडं जोडलं, इथं लाईट लावला. दुसऱ्याने पिन घातली, तिथं जोडलं, तिथं जोडलं. आता या लाईटमध्ये जेवढा प्रकाश पडला तो शेवटच्या लाईटमध्ये तेवढाच असेल की नाही, असेल ना. कारण इथून कनेक्शनवर कनेक्शन गेलंय. माऊलीचं कनेक्शन मुक्ताईकडं, मुक्ताईचं कनेक्शन चांगदेवाकडं, चांगदेवाचं आमच्याकडं. लाईट लागेल का नाही आपला. नाही नाही, आम्ही माऊलीला भेटायला, आम्हाला काही दुसऱ्याला भेटायची गरज. अरे बाबा, तेच कनेक्शन फिरलंय चौकडं, म्हणून तिथं पण नमस्कार करायचा. होतील संतांची भेटे. लहान मोठा नाही करायचा, लहान मोठा नाही करायचा. ह्याला काय जमतं, हे तर माऊलीशी भांडलं, खेटलं, वागावर गेला, माऊली ह्याचा गर्व जिरला. नाही नाही नाही, ही सगळी चांगली माणशी होती बरं का. ही अतिशय चांगली होती. चांगदेव अतिशय चांगले होते. लक्षात आलं का, अतिशय चांगले होते चांगदेव महाराज. का बरं, कारण चांगदेव महाराजाला कळून चुकलं होतं की माझ्यापेक्षा मोठं व्यक्तिमत्व जन्माला आलंय, माझा उद्धार व्हायची वेळ आली आहे. म्हणून त्यांना भेटायला गेले होते. उगं लोकांना दाखवण्यासाठी सोबतच्या माणसांनी पेटवलं म्हणून वागावर बसले. चांगदेवाला 100% माहित होतं की माझा उद्धार होण्याची वेळ आली. कारण इंद्राच्या दरबारामध्ये मरुद्गण होते चांगदेव, आणि इंद्राने काम सांगितलं होतं सेवा करण्याचं, त्या सेवेमध्ये कमी पडले होते. म्हणून इंद्राने शाप दिला होता मृत्यू लोकांमध्ये जा. तेव्हा त्यांनी पाय धरले इंद्राचे की मला माफ करा, मला उशाप द्या. तर त्यांनी सांगितलं की 1400 वर्षानंतर भूतलावर विष्णू, महाविष्णू, माया शक्ती येणारे जन्माला, आणि त्याच्या माध्यमातून तुझा उद्धार होणार आहे. म्हणून 1400 वर्ष वाट बघत होता, 1400 वर्ष वाट बघत होता. म्हणून दंडवत घातला. आपण म्हणतो पुतना लई बेकार. कोणी सांगितलं पुतना बेकार होती म्हणून. विष लावून आली कृष्णाला मारायला. कारण त्या पुतण्याला माहिती होतं की जर विष पाजून कृष्णाला मारायला नाही गेले तर हा दुष्ट कंस मला मारून टाकेल. याच्या हातानं मरण्यापेक्षा कृष्णाला विषाचं निमित्त करू आणि त्याच्या हातानं मरू, म्हणजे काय होईल, माझा उद्धार होईल. म्हणून आली होती. रावणाला माहिती होतं. रामाने शेवटच्या दिवशी युद्धात सांगितलं, आताही माझी बायको परत कर, तुला मारणार नाही. रावणाने मनातल्या मनात म्हणलं, नाही देवा, तुझा अवतार माझ्यासाठी झालाय, अजून जर शिल्लक राहिलो मी तर अजून माझेन मी, वाईट वागेन, त्याच्यापेक्षा माझा उद्धार कर. म्हणून रावणाने शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध केलं. त्याला कळलं नव्हतं का, इंद्रजित मारला गेला, कुंभकर्ण मारला गेला, तेव्हा त्याला 100% माहिती होतं की 100% माझं संपलंय म्हणजे संपलंय. हे चांगली माणसं होती. उगं वाईट नाव ठेवून मोकळून जातो आपण. नाही, होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इंद्रायणी आहे, भागीरथी आहे. आता ही देव आहेत का हो, हे संत आहेत का. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हो,
कारण नाथ महाराजांनी सांगितलंय आळंदीच्या बाबतीमध्ये नाथ महाराज म्हणतात, येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देव जाण, म्हणे का जनार्दन येत संशय नाही. आळंदीतले दगडधोंडे देव आहेत, दगडधोंडे. देव ते संत, देव ते संत, संत ते देव, संत ते देव. दोन अभंग एकत्र केले मी. देव ते संत आहेत, संत ते देव आहेत. म्हणून आळंदीतले दगडधोंडे, येथीचे वृक्ष पाषाण ते अवघे देवजान, नाथ महाराजांनी सांगितलं. बरोबर आहे. मृत्तिका पाषाण नामदेव महाराज म्हणतात. काय म्हणतात नामदेव महाराज? मृत्तिका पाषाण पंचक्रोशीचे खडे. मृत्तिका पाषाण पंचक्रोशातले खडे दगडधोंडे म्हणाले नामदेव महाराज. काय म्हणतात हे? काय आहे ते? हे दगडधोंडे नामदेव महाराज पहा धडपुडे ब्रह्मरूप, पहा धडपुडे ब्रह्मरूप. हे सगळे धडपुडे ब्रह्मरूप आहेत म्हणले नामदेव महाराज. कोण सांगताय असं? साक्षात पांडुरंग रुक्मिणी मातेला सांगतात. रुक्मिणी माते सांगतात, सांगती देव रुक्मिणीसे, सांगती देव रुक्मिणीसे, नामा म्हणे ऋषिकेशी ऐसा वर दिला. ऋषिकेशीने असा वर दिला. रुक्मिणी मातेला सांगितलं की आळंदीच नव्हे तर आळंदीच्या 5 कोसांतातली दगड धोंडे सुद्धा देव आहेत, ब्रह्मरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत. होतील संताच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. तिथले दगड धोंडे झाडातून कशाला नमस्कार करायचा? इथं करतो का, तिथं करतो का, फलान असतो दिसताना करतो का, असं नाही. कारण सगळ्या संतांनी सांगितलं, ज्ञानोबाऱ्यांचं ते वैशिष्ट्य आहे. कारण ज्ञानोबाऱ्या कोण आहेत? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आता आपण कोणाला भेटलो? चांगदेवाला भेटलो. मणिकर्णिका भगिनी भेटली. नाथ महाराजांचं प्रमाण आहे, मणिकर्णिका भगीरथी जे स्नान करते ते मोक्षपदाशी जाती येत संशय नाही. इंद्रायणीचं स्नान करणारा, भगीरथीचं स्नान करणारा 100% मोक्षपदाला जातो. कारण ते संत आहेत, ते संत आहेत. तिथे पुढे या हैबती बाबाची पायरी लागते आपल्याला. हैबती बाबाला करा. कारण हैबती बाबा कोण आहेत? हैबती बाबा जेव्हा भजन करायचे ना तर ज्ञानोबराची संजीवन समाधी अशी डोलायची. वाचा तुम्ही इतिहास. अक्षरशः संजीवन समाधी अशा आपण जसं डोलतो ना, तर तुम्ही अवघड आहात, तुम्ही डोलत नाही ह्या गल्लीतली माणसं. तर डोलतात दुसरीकडे भक्त जे कीर्तन आलेले असतात ना, बाबा डोलतात. कीर्तन आलेले लोक असे जरा डोलतात, असा बसत नाही ताणून धरून असा तुमच्यासारखा. आता असं स्वतःला तर हसत जा. ज्या दिवशी माणूस स्वतःला हसतो ना तर आपल्याला लाज वाटते. अरे बापरे आपलं चुकलं, ह्याच्या पुढे तर नीट वागा म्हणून. कारण काय, गेलेला क्षण परत येत नाही. क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भवस. नाही रिकामा अर्धगडे राहून अर्धा क्षण सुद्धा नाही. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरही बदल करत नाही. प्रत्येक क्षण आयुष्यातला कमी होत चाललाय. आयुष्य वाढत चाललं नाही. आपला गैरसमज आहे की वाढदिवस वाढतो. कशाचा वाढदिवस? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जरोनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून जाऊ जाऊ बाळबळिया वाढे तवतो भोजे नाचते कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे ते ग्लानेचे नाही. अरे कशाचा वाढदिवस आला म्हणतात ज्ञानोबा आहे? घट दिवस आहे, घट दिवस. एक एक क्षण कमी होत चाला म्हणून त्याचा फायदा घ्यायचा, टाळ्या वाजायच्या, मान डोलायचे. कारण संत चालू ना, माऊलीला घेऊन आलो इथं. ही मूर्ती नाही आहे. माझे अनुभव फार वेगळे आहेत. जर सांगायला की तुम्ही कीर्तनच करू शकणार नाही. माऊली आहेत, साक्षात माऊली आहेत तिथे. म्हणून आपण काय पाहतोय? होतील संतांच्या भेटी, सांगू सुखाच्या गोष्टी. ज्ञानोबा इथं आलेत. आता कोण कोण आले माहित नाही. ज्ञानोबाऱ्यासाठी कोण कोण आले का? गरुड हनुमंत आदी आपण. सामोरा येतो जगजीवन, नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग. तो मी वैकुंठी नसे वेळू एक भानुमेत सेवरी योग्यांची मानसे उमरून जाय, परी तयापासी पांडवा मी हरपला घेऊन सावा, जेथ नामघोष बरवा करीती माझा. किती देव आलेत काय माहिती? कारण हे प्रमाण आहेत संतांचे. नावडे वैकुंठ, नावडे भूषण, नावडे आसन वसन काही, कीर्तनी गजरी नाचतो श्रेरी, मन तसे सोयरी चोखियाचे. कीर्तनात देव नाचायला आला. ज्ञानोबा इथून बसल्यानंतर कोण कोणाला असं कल्पना करा ना. अहो तुमचं लेकरू जर आलं ना, माय बाप सगळे लेकरापाशी पळत राहतात. आता आम्ही एवढं वयाचं झालो, 50, 55, 60ला पोहोचलो, तरी गावाकडे गेलो की आई बाप सगळे पळत आहेत. माझं लेकरू आलं, माझं 60 वर्षाचं सुद्धा लेकरू नाही तिथे. मग हे लेकरू नाही का पांडुरंगाचं? जर देवच इथे येऊन बसला असेल तर कोण कोणाला असेल? सगळे आले असतील. यांना सगळ्याला नमस्कार करायचा. कोपरे नाही काढायचे, पुढे जा जागा नाही, पुढे जा जागा नाही काढायचे. कारण तो देव असू शकतो, तो संत असू शकतो. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ. ज्यांनी कोपरे काढले त्यांनी तर मान खाली घाला, हसा जरा. काढले ना दोघांची कोपरे तिथे काढले. हां हां घ्या माऊली, माऊली घ्या. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे बोला नाम देवा भंग. ओ जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, जनी म्हणे नाम देवा बोला भंग. झाले चंद्रभागे वाढ
वाळवंटी ज्ञानराज माझा गोपाळांशी लायावाटी नामदेव कीर्तन करीन पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा भंग. कीर्तनामध्ये पांडुरंग येतो म्हणजे येतो आणि पांडुरंग आला की बाकी सगळी संत मंडळी सोबत येते. विठ्ठल एकटा नाही विठू माझा लेकुरवाळा. अनेक संत त्यांच्यासोबत आहेत. होतील संतांची बेटी सगळे संत आहोत. कीर्तनापुरते कोणा संत आहोत आणि हेच घरला घेऊन जायचं. 5 लिटर जरी दूध असेल ना 5 लिटर दूध असेल ना किती तापवा किती दिवस तापवासाल 1 दिवस 2 दिवस 3 दिवस 4थ्या दिवसात नसेल ना फाटल ना ते. मग काय करायचं 2 थेंब इरजण टाकायचे त्याच्यात 2च थेंब काय होतं त्याचं दही होतं लोणी होतं तूप होतं ताक होतं. नासतच नाही तूप बघा ते. तसं 2च तासातले थेंब टाकून घ्यायचे आपल्या आयुष्यामध्ये. 5 लिटरच्या 50 वर्षाच्या 70 वर्षाच्या आयुष्याच्या लिटरमध्ये टाकून घ्यायचे. 2च थेंब कीर्तनाचे टाकायचे. 100% दही लोणी तूप सगळं होऊन जातं ते. लक्षात होतील संताच्या भेटे सांगू सुखाच्या गोष्टी. आता हे संत पाहू लागलो आपण. हायबती बाबा झाले. पुन्हा डाव्या बाजूला मध्ये निघत असताना एका बाजूला हनुमंत आहेत एका बाजूला गरुड आहेत. कोण आहेत हे संत आहेत भगवंत आहेत ते. त्यांना पण नमस्कार करायचा. हायबती बाबाला नमस्कार करायचा. पुढे नाथ महाराज आहे. नाथ पार म्हणतात त्याला. नामदेव महाराज एकमेव असे संत आहेत की ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर प्रथम माऊलीने जवळपास 3-3.5 वर्षानंतर नाथ महाराजांना बोलून घेतलं. ज्ञानदेवे येवणे स्वप्नात सांगितली मात मज लागे दिव्य तेज पुंजमदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. आजान वृक्षाची मुळी कंठास लागली येवणे आनंदसळी काढवेगी ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी तो नंदी माझारी देखिले द्वार एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले श्री गुरु भेटले ज्ञानेश्वर. ते नाथ पारा तिथं बसून तपश्चर्या केली नाथ महाराजांनी. आणि 3 दिवस माऊली सोबत होते. 3 दिवस काय खाल्ले असतील काय पिले असतील काय बोलले असतील काय चर्चा झाली असेल त्या नाथ महाराजांना न चुकता नमस्कार करायचा. कसा होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. सुखाच्या गोष्टी सांगायच्या आहे. अभंग चुकला का हो माझा नाही चुकला. होतील संताच्या भेटी सांगू संसाराच्या गोष्टी. आता बरोबर आहे ना आता चुकला का कोणतं तरी एक सांगा. एक तर तुकाराम महाराज म्हणल्याप्रमाणे अभंगवार चला नाही तर मी म्हणल्याप्रमाणे. मी म्हणल्यावर चालायचं नसेल ना तर आळंदी गेला तर म्हणायचं नाही आजी पुरीचं लगीन झालं नाही अजून तुमच्या जावायला नोकरी लागली नाही नातवंड नाही झालं अजून फलान नाही झालं नाही संसारातला तिथं फोन काढायचा दार लावून घे बरं कुलूप नीट लाव दूध काढलं का नाही. आळंदीतून नाटकं नाही करायचे. आता तुम्ही म्हणताय ना संसाराचं नाही म्हणून मग संसारिक नाही बोलायचं. काय सांगायचं होतील संताच्या भेटी सांगू सुखाच्या. काय सुखाच्या गोष्टी सांगायच्या. मला हरिपाठ येत नव्हता बरं का गेल्या वर्षी आले आळंदीला तेव्हा. आता पाठ केला हरिपाठ. आता ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. माऊलींच्या माळा घेतल्या हरिपाठ केला फलानं केला. आमच्या घरात सप्ताह होऊ लागला आमच्या गल्लीत सप्ताह होऊ लागला. आम्ही पैसेच देत नव्हतो आम्ही जात नव्हतो पण आम्ही आता पैसे पण देऊ लागलो सेवा पण करू लागलो. विचारणारच आहे संयोजकाला. तर रेकॉर्डिंग झाले ना सगळे यानं दिलं का त्यानं एकट्याला विचारणार आहे मी त्यांना. आणि जर पैसे जर तुम्ही एवढे दिले ना मग काबर पंगत नाही हो इथे. काबर पंगत नाही. तुम्ही जर सगळ्यांनी पैसे दिले ना तर का पंगत नाही तुमच्याकडे. मग मी तुम्हाला गेल्या वर्षी पण सांगितलं पलीकडल्या वर्षी पण सांगितलं होतं 7 ते 9 कीर्तन करा आणि त्याच्यानंतर पंगत ठेवा म्हणलं. तुम्ही बायकाने पोळ्या करून ना जर संयोजकाकडे खर्च करण्याची ताकद नसेल पैसे जमवतं तुम्ही फक्त वरण आणि भात करा इथं तयार आणि त्यांना पोळ्या आणायला सांग. सगळे बसून खा ना 7 ते 9. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. आता संयोजकाला वाईट वाटू शकतं मी त्यांच्या घरला ठीक आहे समाधानासाठी जाऊन आलो काही पाणी सुद्धा घेतलं नाही महाराजांनी खाल्लं नाही. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं ना जेथे कीर्तन करावे तेथे अन्न सेवावे. नको म्हणाले अन्न. श्राद्धाची पूजा करतो अगोदर जेवतो का नंतर जेवतो. नंतर सत्यनारायणाची पूजा करतो अगोदर जेवतो का नंतर जेवतो. मग कीर्तनाच्या अगोदर का बरं खाऊ घालता. तुकाराम महाराज म्हणाले जेथे कीर्तन करावे ते अन्न सेवाय. पण तुकाराम महाराज म्हणाले पाहे प्रसादाची वाट द्यावे धुनिया ताट. प्रसाद खाऊ म्हणाले. प्रसाद कशाला म्हणतात यांना विचारा ज्ञानोबारायला ते सांगतात. मग अभिन्नाया सेवा चित्तमियाची भरेले जे दवा माझा प्रसाद जाणते धवा संपूर्ण जहाला. अरे माझं भजन पूजन कीर्तन झालं तर अभिन्न दृष्टिकोनातून सगळे एकत्र येऊन जो खातील पितील अर्जुना त्याचं नाव प्रसाद आहे. आणि ज्ञानोबारायने तो प्रसाद सांगितला. का अवघड आहे तुम्हाला सांगा बरं. 8 दिवस उपास. तुमच्या घरात कुणी मेलं तर तुमच्याच बायकोनं स्वयंपाक करायचा तुमच्याच आईने स्वयंपाक करायचा. तुमच्या घरात कुणी जन्मलं तर 3च करायचा. सप्त्यात बी 3च करायचा. अरे 8 दिवस सुट्टी नाही देऊ शकत. कसले पुरुष माणसं होतो आपण. 8 दिवस आनंदोत्सव का होत नाही आपला व्हावा ना. आणि मी तुम्हाला म्हणून म्हटलं की फक्त तुम्ही वरण आमटी करा इथे भात करा आणि त्यांना पोळ्या आणायला सांगा. काही अवघड नाही हो. सगळं सोपं करून तर बघा प्रयोग नाही. लई लोक येतात मग उलट तेच पाहिजे ना आम्हाला. जास्त हीच अपेक्षा नाही. यारे लहान होतो त्याशिवाय सप्ताह कसा होऊ शकेल आपला आनंद कसा मिळू शकेल. काही अवघड नाही. आपण ठरवलं की सगळ्यात सोपं आहे सगळं सोपं आहे. होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. आता संत पाहिले ज्ञानोबा नाथ महाराजांतर त्यांच्या बाजूला 3 समाध्या दिसतात आपल्याला. एक केशरीनाथ लक्ष्मीनाथ आणि
भोजलिंग बाबा. जेव्हा ज्ञानोबारांच्या आईवडिलाला देहांत प्रायश्चित दिलं तेव्हा भोजलिंग बाबांना हरभरे चणे वगैरे खाऊन माऊलींना खांद्यावर घ्यायचे, खेळवायचे. भोजलिंग बाबा माऊलींना अतिशय प्रिय होते. समाजाचा रोष पत्करून भोजलिंग बाबांनी लहानाचं मोठं करण्यामध्ये या कुटुंबाला फार मोठं सहकार्य केलं. न चुकता त्यांना नमस्कार करावा, न चुकता. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, का बरं बारीकीने सांगू लागलो तुम्हाला हे. तुमच्या घरला एखादा पाहुणा आला, आम्ही आलो, तुम्हाला हे ताईकडं आमचं काम आहे, त्यांचे मिस्टर तिकडून फिरतात, पोरशा इकडून तिकडे फिरू लागले, सुना फिरू लागले, आम्ही कुणालाच बोलत नाही, फक्त यांना बोलतो. तुम्हाला अंतःकरणातून आवडेल का हो? नाही का? नाही आवडणार. समजा आम्ही तुमच्या सुना म्हणा, काय ताई काय करता बेटा तुम्ही, का रे बाळा तू कोणत्या वर्गाला आहे, फलानं करता का ताई, तुझ्या काय कोणती नोकरी करते, फला तुमच्या लेकरांना बोललो सगळ्या घरच्या माणसावर. आता काय वाटेल तुम्हाला? बरं वाटेल ना? बरं वाटेल ना? म्हणून एकट्यानं नवऱ्याला भेटायचं नाही. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबामध्ये जे जे संत बसलेत नाही सगळी, त्या सगळ्यांना नमस्कार करायचा, सगळ्यांना नमस्कार. घाई गडबडी करा, अंतकरणातून करा, मनानं करा, कारण त्याच्याशिवाय कुटुंबच नसतं, त्याच्याशिवाय आनंदच मिळत नसतो. म्हणून भोजलिंग बाबाला करू, त्या दोन्ही संतांना नमस्कार करू. पाठीमागे घेऊ आदिशक्ती मुक्ताबाई बसल्यात. कोण आहेत ह्या मुक्ताबाई? आदिशक्ती आहेत. कशा आहेत बघा, ज्ञानोबारांच्या भगिनी आहेत, माऊलींच्या पाठीमागं बसल्यात पाठीराखण करायला. कोण आहेत मुक्ता ह्या? 1400 वर्षाचा चांगदेव जेव्हा तपश्चर्या करून 100 वर्ष संपली की बाहेर यायचे, असेच एकदा चांगदेव बाहेर आले आणि तिथून माऊलींची दिंडी चालली होती. आणि मुक्ताईने विचारलं, लोक पळत सुटले, अरे का पळताय म्हणे. नाही, चांगदेव महाराज आले. मग काय करतील चांगदेव महाराज? मुडदे उठवतात म्हणे. मुडदे उठवतात, सगळे उठवतात. किती उठवतात? नाही म्हणे 5-50 मुडदे ते आणून टाकलेले असतात. संजीवन समाजातून बाहेर आले की 2-4 लोकांची नावं घेतात, ज्यांचं नाव घेतलं ते उठतात. मग असा कसा चांगल्या 50 पैकी 2-4च उठवतो? ते ताई म्हणे नीट बोलायचं, असं म्हणू नका, फार मोठे संत आहेत. अरे असेल म्हणे त्याच्या घरचा, अशा काही मुडदे उठायचे तर सगळे उठवायचे. मग तू उठवतीस का? न उठवायला काय झालं? तिथे हाड पडलं होतं, त्या हाडाला अशी लात मारली, ते हाड जाऊन पडलं त्या मुडद्यावर आणि त्याच्यातून कुत्रं उठलं आणि ते कुत्रं सगळ्या मुडद्याला स्पर्श करत निघून गेलं. सगळे मुडदे उठून बसले. कोण आहे तर मुक्त ह्या? आदिशक्ती. आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जणी लागे पायी, दासी जणी लागे पायी, अवतार, आदिशक्ती मुक्ताबाईंचा नमस्कार करायचा, त्यांना भेटायचं. कारण काय, जगाच्या पाठीवर मुक्ताबाईमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. ज्ञानोबारांनी जेव्हा झोपडीचं दार बंद केलं, लोकांच्या छळाला कंटाळून रेडा बोलवला, भिंत चालवली, सगळं केलं, एवढं होऊन सुद्धा ज्ञानोबाराचा छळ संपला नाही. त्या नाराजीनं दार बंद केलं, तर फक्त मुक्ताईने दार काढलं. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि आपल्या भगिनीचं ऐकलं ज्ञानोबारांनी, म्हणून मुक्ताईला न चुकता नमस्कार करायचा. पुढे नंदीश्वर आहेत महादेवाचे, त्यांना नमस्कार करा. महादेव आहेत सिद्धेश्वर, तिथे येतात. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तिथं नामदेव महाराज म्हणतात पांडुरंगाला चला, त्या सिद्धेश्वराला नमस्कार करायचा. पार्वती माता तिथे, त्यांना नमस्कार करायचा. 11 हनुमान तिथे आहेत, 11 हनुमंतांना नमस्कार करायचा. आजान वृक्ष आहे, आजान वृक्षाचे पाने जाण, चाखून जो करील अनुष्ठान, तया साध्य होईल ज्ञान आहे तर संशय नाही. आजान वृक्षाला नमस्कार करायचा, भेट द्यायचा, 5 ओव्या वाचायच्या. तिथं भिंतीवर ओव्या करून ठेवलेल्या आहेत. पहिला अध्याय, 12वा अध्याय, जेवढं जमेल तेवढं वाचा, नाही तर स्वतःची ज्ञानेश्वरी घ्या, तिथं पारायण करा. पुढे या सुवर्ण पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे माऊलींच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, त्याच्या खाली मुंजा भगवान आहे, गणपती आहे, नंदीश्वर आहे, महादेव आहे, पार्वती आहेत, त्यांना नमस्कार करा. का बरं सुवर्ण पिंपळाला नमस्कार करायचा? का जायचं? कारण ते देव आहेत बरं का. कारण 10व्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलं की ही जे पिंपळ जो आहे ना, ती माझी विभूती आहे, माझी विभूती आहे. कोणतं? पिंपळ. कल्पतरू हन पारे जातो, गुणे चंदन ही वाण विख्यातो, त्या वृक्ष जाता तू अश्वत्थ तो मी. अरे अश्वत्थ पिंपळ मी आहे, माझी विभूती आहे, म्हणून त्यांना नमस्कार करायचा. जगाच्या पाठीवरचा हा एकमेव पिंपळ आहे, जगाच्या पाठीवरचा एकमेव पिंपळ आहे. एका मातेनं जवळपास 20 लाख वेळा रामकृष्ण हरी म्हटलं, 20 लाख वेळा. आणि प्रदक्षिणा घातल्या, 1 लाख प्रदक्षिणा ज्ञानोबारांच्या आईनं घातल्या. आपला पती वापस यावा म्हणून, संन्यासातून वापस यावा म्हणून. आणि प्रदक्षिणा कधी घातली असेल? जड अंतकरण होता नवरा गेलेला, काय पळत तर प्रदक्षिणा घातली नसेल तुम्ही, आम्ही जातो पळ चला निघा, घातली प्रदक्षिणा, चला वापस चला, असं नव्हतं. निवांत रामकृष्ण हरी रामकृष्ण असे फिरले असतील. किमान एका प्रदक्षिणेमध्ये 20 वेळा तर रामकृष्ण हरी म्हटलं असेल, म्हणजे 20 लाख वेळा रामकृष्ण हरी झालेला हा पिंपळ आहे. त्याला न चुकता नमस्कार करायचा. होतील संतांची या भेटे, सांगू सुखाची या गोष्टी विठाला. थोडक्यामध्ये तिथे जाऊन दुःखाच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. आंब्याच्या बागेमध्ये जायचं, आंब्याच्या बागेमध्ये जायचं आणि लिंब मागायचे नाहीत, लिंब मागायचे नाही. काय मागायचं?
आंबा मागायचा. ज्ञानोबा सुखाची लहरी आहे, सुखाची. सर्व सुखाच्या लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. लहरी शब्द वापरलाय. उन्हाळ्यामध्ये विहिरीच्या काठावर जर आपण गेलो, अर्ध विहीर भरलेली असली तरी विहिरीच्या काठावर गेला तुम्हाला थंड हवा लागते का? थंड हवा लागते का? विहिरीच्या काठावर नाही लागत. आणि समुद्राच्या काठावर गेल्यानंतर, तळ्याच्या काठावर गेल्यानंतर हां, अगदी ही विहीर नाहीत बरं का, लहरी सर्व सुखाच्या लहरी. असं उघडपणे झाकून काहीच नाही ठेवलं. जो जे वांछित सगळं उघड करून टाकलेलं आहे, सगळं उघड केलं आहे. म्हणून ज्ञानोबापासून सुखाच्या लहरी आपल्याला म्हणतात. सर्व सुखाच्या लहरी होतील संतांच्या भेटे, सांगू सुखाच्या गोष्टी. सुखाच्या गोष्टी सांगतात. बाबा माझ्या बरोबरचे कित्येक मेले, कोरोनात मेले, फलाण्यात मेले, अपघात झाला आमचा, 4 लोक मेले, मार लागला, मला भगवंतांना केसाला सुद्धा धक्का लागू दिला नाही. सगळ्या सुखाच्या गोष्टी सांगायच्या, अजिबात दुःख सांगायचे नाही. आमची सूनच असे आहे, आमचं पोरगच तसं आहे, पोरगीच तशी आहे, फलाना बिस्तान आहे. कुणाला सांगू लागले तुम्ही? हे यांना सांगतात, ते त्यांना सांगतात, ते त्यांना सांगतात, ते त्यांना सांगतात. अरे तुझ्यापेक्षा बेकार परिस्थिती त्याच्या घरात आहे. तू बाहेर गेला, तुझ्यापासून बाजूला गेली की लगेच तुमचं भांडवल करते ती ना, अशीच आहे तशीच आहे, सारखं दुःख सांगत राहते. अजिबात नाही सांगायचं, अजिबात नाही सांगायचं. पळस गेला कोकणा 3 पानं चुकणं. तुझ्या घरात तीच प्रसिद्धी, त्याच्या घरात तीच प्रसिद्धी, अजिबात नाही सांगायचं. पै याते विरक्त पुरुष तजिती का जैसे विष, निराशा त्या दुःख दाविले ना वडे. अजिबात कुणालाच दुःख सांगायचं नाही, सगळं सुख सांगायचं आहे. सांगू सुखाच्या गोष्टी. आणि ज्ञानोबा सुखाच्या लहरी येतात, सुखाच्या लहरी येतात. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चिंताच्या. तुका म्हणे तेथे सुखा काय. तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराकडे सुखाला कमीच नाही. साक्षात पांडुरंगाने सांगितलं, साक्षात पांडुरंगाने सांगितलं. काय सांगितलं? परेशे ज्ञानराजा बोले जगजीवन तू तो सर्वज्ञ सुखमूर्ती. नामदेव महाराजाचा अभंग आहे. काय म्हणाले? हे ज्ञानराजा माझी विनंती आहे, तू काय सर्व सुखाची मूर्ती आहेस, जगाच्या पाठीवर तू सुखाची मूर्ती आहेस, आनंदाची मूर्ती आहेस. ज्ञानदेवापाशी आनंदी आनंद नाचतो गोविंद कीर्तनासे. नामा म्हणे आनंद अलंकापुरे, काही दिवस हरी राहू येथे. ज्ञानोबारायापाशी आनंद आहे, आनंद आहे भयंकर. का? आणि म्हणून तर ज्ञानोबाराय म्हणतात ना, काय म्हणतात? अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना, 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 अवघाची संसार सुखाचा करीना. पंढरपुरा जाई लगे माय दया पंढरपुरा, जाई लगे माय दया पंढरपुरा, जाई लगे माय दया पंढरपुरा, दया पंढरपुरा, दया पंढरपुरा. अवघाची संसार सुखाचा करीन. सुख आनंदे भरीन तेही लोक सुखानं करीन, आणि त्रैलोक्यात मानार एवढा आनंद करेल. आपणाला त्रैलोक्याचा संसार करायचा नाही. नवरा बायको लेकरं बाळा 7-8 जण घरातले भरपूर झाले, आनंदाने करता आले. मेलेलं बरं होण्याच्या नंतर हेच वस्तूच आपण भांडे आपटायचे आणि करता करायचा आणि फेकाफेकी करायचे, काय तर अजून गोंधळ घालायचा अजिबात करायचा नाही. आनंदाने करायचा संसार, आनंदाचे करायचा. कारण सर्व सुखाच्या लहरी ज्ञानोबाराकडून आपल्याला प्राप्त झालेले आहेत. सुख अनुपम संतांचे चरणी, प्रत्यक्षालंका भुवने नांद तसे. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जिने निगमवल्ली. सुख अनुपम. तुकोबाराय म्हणतात अतिशय अनुपम सुख आहे ज्ञानोबारायकडे, अनुपम सुख. म्हणून सुखाच्या गोष्टी सांगायच्या. सांगू सुखाच्या गोष्टी. ज्ञानोबाराय सुख का बरं आलं? कारण त्यांनी सुख देण्याचा निर्णयच घेऊन टाकला, म्हणजे जीवनाचा ध्येयच ठरवून टाकला. आईवडिलाला देहांत प्रायश्चित दिलं, झोळ्या फाडल्या, भिक्षा मागायची वेळ आणली, घर जळून टाकलं, बरोबर आहे ना, खापर फोडलं. एवढं होऊन सुद्धा ज्ञानोबाराय काय म्हणाले? जो जे वांछेल तो ते लाहो. बरोबर आहे का? आपण म्हणू शकतो का? सांगा बरं. नुसतं आमच्याकडे जर उलटं बघितलं, कोणी उलटं सुलटं बोललं, आईवडिलाकडे डोळे असून बघितलं, आपण मारायला उठतो, आयुष्यभर तोंड बघत नाही म्हणतो. बरोबर आहे? यांच्या तर मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं होतं. तरी पण माऊली काय म्हणाले? जो जे वाचन. काय म्हणाले माऊली? किंबहुना सर्व सुखे पूर्ण भवनेतील, किंबहुना सगळे सुखी व्हावे म्हणाले, सगळे सुखी. आणि जेव्हा निवृत्तीनाथाने वर दिला, आशीर्वाद दिला, तेव्हा काय म्हणाले?
येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. कारण ज्ञानोबा काय तर सुखाच्या लहरी येतात सुखाच्या, म्हणून तुकोबाराय म्हणाले होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. सगळ्या संतापाशी सुख आहे, तुमच्या आमच्यापाशी सुख आहे बरं का. कारण आपण ज्ञानोबाचं कीर्तन ऐकू लागलो ना, सगळे सुखी होत आपण. खरं आहे का? जरा चेहऱ्यावर पण दिसू द्यायचं तुमच्या सुख असल्यासारखं. म्हणजे आपण सगळे सुखी आहोत. नाही, तुम्हाला सत्य सांगतो, आपल्यासारखा सुखी कोण नाही. रोजगार करणाऱ्या माणसाला विचारा, वा लई सुखी आहेस का? ते काय म्हणतात, आम्ही कशाचे सुखी, ज्या शेतात काम करतो तो शेतकरी सुखी, ज्या दुकानावर काम करतो दुकानदार सुखी. बरोबर आहे ना? आमचा मालक सुखी. त्या मालकाला विचारा, दुकानदाराला, शेतकऱ्याला, ते काय म्हणतात, आम्ही कशाचे सुखी बाबा. ह्या खत आणतो तो कंपनीचा मालक सुखी, तो दुकानदार, आम्ही सामान आणतो तो मोठा दुकानदार सुखी. त्याला विचारा, त्यानं कंपनीचा म्हणतो, कंपनीवाल्याला विचारा, तो काय म्हणतो, आम्ही कशाचे कर्ज काढून घेतलंय सगळं, बँकवाले सुखी. बँकवाल्याला म्हणा तुम्ही सुखी, नाही आम्ही कशाचे, आमचा चेअरमन सुखी. बरोबर आहे? चेअरमनला म्हणा तुम्ही सुखी, ते म्हणते आम्ही कशाचे, आमदार खासदार मंत्री त्याने आम्हाला चेअरमन केलं. मग त्या आमदार खासदारांना विचारा तुम्ही सुखी, ते म्हणतात आम्ही कशाचे बाबा, मंत्री सुखी. त्या मंत्र्याला विचार, मंत्री म्हणतो मुख्यमंत्री, म्हणजे मुख्यमंत्री राजा, त्या राजाला विचारा जाऊन राज्याच्या, तुम्ही ते काय म्हणतं, नाही देशाचा राजा म्हणजे पंतप्रधान, महाराजा सुखी. त्या महाराजाला विचार, ते काय म्हणतात आम्ही कशाचे, आज ना उद्या मरावं लागणार आहे, सत्ता जाऊ शकते, देव सुखी. त्या देवांना विचारा, चंद्राला इंद्राला जाऊन, ते काय म्हणतात आम्ही कशाचे, इंद्रदेव सुखी, कारण देवाचा राजा आहे. त्या इंद्राला विचारात सुखी म्हणून, ते काय म्हणते ब्रह्मदेव सुखी. त्या ब्रह्मदेवाला म्हणतो विचारात सुखी, ते काय म्हणतात आम्ही कशाचे, त्या बिंबीतून जन्म झालाय, स्वर्गापर्ग दोन्हीची एका दिनी, तो श्रीकृष्ण बाप जननी कमळा ज्या. त्या ब्रह्मदेवात माझ्या त्याच्या बिंबीतून जन्म झाला तो वैकुंठातला देव सुखी. आणि त्या वैकुंठात जाऊन त्या जय विजयाला विचारला, बाबा तुझा देवलू सुखी. ते म्हणतात अरे म्हातारे झालो तर राहतच नाही, कशाचं सुख आहे, तोच राहत नाही, तो कुठं पळतो, ज्या सुखाकारणे. त्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला देव, संत सदनी राहिला, सदनी राहिला, सदनी राहिला. कळालं कुठे सुख दिलं, वैकुंठ सोडून कुठे आला, तुमच्या आमच्यात आला, इथे आला. कोण आहे सुखी मग? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सुखिया कोण आहे सुखी सांगा बरं. आहेत का ना बाबा सुखी? पक्क आहेत ना? हां, आम्ही सुखी आहोत, आम्ही सुखी आहोत, दुसरं कोणी नाही. आम्ही सुखी आहोत कारण आम्ही कोण आहोत, वैष्णव आहोत. वैष्णवन जन जो कही जेने पीर पराई जाने रे. कारण या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत. आता सदन आहे ना, आपलं घर आहे ना, आलो ना सप्त्यामध्ये, देव तुमच्या आमच्यामध्ये, तुमच्या आमच्यात येऊन बसला म्हणून आम्ही सुखी आहोत. होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. 2 चरण झाल्यानंतर तुकोबाराय 3ऱ्या चरणात म्हणाले, ज्ञानेश्वर 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 मुखी म्हणता चुकती फेर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, माऊलींचं नाव घेतल्यानंतर जन्म मृत्यूचा फेरा चुकून जातो. जन्म कोण म्हणाले माहिती आहे का तुम्हाला? हे तुकोबाराय.
तुकोबाराय म्हणाले माऊलींचं नाव जर घेतलंस ना ज्ञानेश्वर 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 अध्यात्मामध्ये एक शब्द दोनदा आला शरण 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 हनुमंता शरण 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 तुकाराम 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 राम 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 असं अनेक वेळा ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. कारण मुखानं म्हटलं की आपल्या कानाला पण ऐकू येतं वाचे गीत गायजे वाचे गीत गायजे गाता गाता श्रवणे ऐकी जे रया म्हणजे ऐकायचं ऐकायचं आपल्या कानावर पडतं म्हणून मुखाने म्हणायचं मुखी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. जन्म मृत्यूचा फेरा चुकतो. कोण आहेत ज्ञानेश्वर महाराज? माऊलीनं प्रमाण दिलं होतं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी पांडुरंगाचा अवतार आहेत. बरोबर आपण आरतीमध्ये म्हणतो साक्षात पांडुरंगाने सांगितलं देव म्हणे नाम्या पाहे ज्ञानदेव मीच आहे. कोण आहे? मीच आहे ना. मग का नाही चुकणार? ज्ञानोबाऱ्यांनी स्वतः सांगितलंय पै कलित्या माझे महाकाळू तो मी म्हणे गोपाळू श्वापदा माझे शार्दूळ तो मीच जाण. अरे महाकाळ जो आहे ना तो मी आहे म्हणून सांगितलं ज्ञानोबाराने. महाकाळ जर ज्ञानोबारा असतील तर त्याच्या हाताखाली काम करणारा काळ आम्हाला त्रास देऊ शकतो का सांगा बरं? तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही. अरे नुसती ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी वाचत तर कळी काळाला भ्यायची गरज नाही. एवढी ताकद ज्ञानोबारामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणाले ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. कोण आहेत तुकोबाराय? ज्यांचं नुसतं नाव घेतलं तर यम कापतो. हा तुकाराम तुकाराम हा तुकाराम 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 नाम घेता कापियम नाम घेता कापियम हे धन्य तुकोबा समर्थे धन तुवा समर्थ वेळ्याभावी गडबड केल्याशिवाय पर्याय नाही. गायक मंडळी माफ करेल असं घरीच धरू. माफ नाही केलं तर माऊलीला सांगू माफ करायला त्यांना सद्बुद्धी द्या. सद्बुद्धी द्या म्हणून सांगू दुसरं काय करणार आपण? करीत नाही माफ केलं तर आपल्या हातात काय द्या. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं. ज्ञानोबारायांचं नाव घ्यायचं म्हणजे काय काय करायला पाहिजे हो? ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. हरिपाठ म्हटला पाहिजे. कसा म्हटला पाहिजे हरिपाठ? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. कोणतं आलं वाटतं दररोजावर बघ बरं. जपा दपा कर्मा हरिविंदर डबा नाही भरला अजून. विष्णुवे नाही जपा व्यर्थ त्याचे ना पोरगे शाळेतून आले नाही वाटतं अजून. असं नाही म्हणायचं. एवढे भूक नाही पाडायचे 5 मिनिटामध्ये बरं का. तर पंक्चर होऊन जाते गाडी मग पुढे सरकतच नाही. वृद्धी सिद्धी निधी अवघी सुपादी जवत्या परमानंदी मन नाही अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी. मग कसं वाचलं पाहिजे? भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाव वाचिल जो कोणी जनी त्याशील नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभव सुखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात जीव होती. तुकोबाराय सांगतात काय ज्ञानेश्वरी म्हणे तीही पाठविले धरणे भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी. एवढ्या अंतःकरणातून वाचायचं. एवढ्या अंतःकरणातून ज्ञानेश्वरीच नाही ओवीच नाही शब्दच नाही त्यातले एक एक अक्षर एक एक अक्षर. ऐशी श्रीमुखोने अक्षरे निगती ना जाऊ एक सरे तेव्हा विद्येच्या अंधारे जाऊची लागे ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळली श्रीकृष्ण. एक एक अक्षर ज्ञानेश्वरीतलं ज्ञानेश्वर महाराज. कारण ज्ञानेश्वरी हे माऊलींची वाङ्मयीन मूर्ती आहे. वाङ्मयीन मूर्ती त्यातलं एक एक अक्षर माऊली आहेत. एक एक अक्षर. तिने आबाल सुबोधे ओवियेचनी प्रमदे ब्रह्मरस स्वादे अक्षरे गुंतिली. एक एक अक्षर त्या अक्षरांतील भाव पाहून मी तुमचा ठावो ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. एक एक अक्षर ब्रह्मांड आहे. ब्रह्मरस आहे ज्ञानेश्वरीतलं. मग कसं वाचायचं? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. कोणती कॉलनी होती? आपण ते प्रवचनाला गेलो बघा आपलं पाठ लक्ष्मी कॉलनी. बहुतेक लक्ष्मीनगर किंवा लक्ष्मी कॉलनी असं काहीतरी होतं. आम्ही प्रवचनाला गेलो तिथे. एक आजी प्रवचन संपल्यानंतर समोर आल्या. मला आजी मी पाया पडू देत नाही. नाही मला माहिती आहे म्हणे 2 शब्द बोलायचे नाही. मग तेवढ्यात संयोजक मला सांगू लागले की आजीचं 70 वर्ष वय आहे पण ह्यांना एकही अक्षर कळत नाही. अ सुद्धा कळत नाही पण ज्ञानेश्वरीचे 2 पारायणं केले. मला अक्षर कळत नाही पारायणं कसं करू शकतात ह्या? मला हे माहिती आहे की अज्ञान माणूस जो शाळेत गेला ना त्याला ज्ञानेश्वरी पाठ होऊ शकते. आणि असे लोक आहेत गीता पाठ आहे ज्ञानेश्वरी पाठ आहे गाथा पाठ आहे शाळेत न गेलेल्या पण वाचता येतं एवढं मला माहिती नव्हतं. मला असं कसं वाचता येतं? कसं वाचता येतं मला ते शाळेत तर गेल्या तर पण कळत नाही.
त्यांचा भाव पक्का आहे. 2 महिन्याखाली काय झालं म्हणे की त्या हरिपाठ म्हणत त्या मंदिरावर बसले होते. आजूबाजूला घर वगैरे काहीच नाही तर तिथे नवीन प्लॉटिंग पडलेली आहे आणि 2 पोरं त्या शाळेत मंदिरावर खेळत होते आणि ह्या आजी टाळ्या वाजवत हरिपाठ म्हणत होत्या आणि असा हातावर कोणतरी ज्ञानेश्वरी आणून दिली. त्यांनी डोळे उघडून बघितलं, इकडं तिकडं कुणीच दिसलं नाही. त्यांचं म्हणणं की मला माऊलीनीच दिली. ठीक आहे, तर त्यांचा भाव आहे, माऊलीनीच ज्ञानेश्वरी दिली आणि तेव्हापासून मी पारायण करायला सुरुवात केली. दर महिन्यामध्ये एक पारायण होतं. मला कसं वाचता आजी, तुम्हाला तर अबक पण कळत नाही. नाही म्हणे, मी असं उघडते पाना, हातातच ज्ञानेश्वरी त्या लगेच काढले. ओम नमो जी अद्या वेद प्रतिभा. त्या ओमला काय म्हणतात, त्या माऊली 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 माऊली. प्रत्येक शब्दाला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समज माऊली माऊली माऊली. यत्र योगेश्वर कृष्ण माऊली माऊली. हे असं वनिता आपली माऊली माऊली. म्हणजे प्रत्येक अक्षराला करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्धंगी. एवढा जर भाव त्यांचा पक्का असेल तर माऊली ऐकणार नाहीत का तिचं घरानं, तिचा स्वीकारणार नाहीत का? 100%. समर्थाचे पंक्ती भोजने तळिल्यावरीला एकचे पक्वाने तेवी सर्वने पाठे अर्धने मोक्षोचे लाभे. काय म्हणाले माऊली, ऐकणाऱ्याला पण मोक्ष, सांगणाऱ्याला पण मोक्ष, पाठ करणाऱ्याला मोक्ष, गाणाऱ्याला पण मोक्ष आणि नुसतं वाणारा गाणा वाना, गीतेचा गाणा वाना, गाणा करणारा गायन करणाऱ्याला सुद्धा मोक्ष आणि ह्याला सुद्धा मोक्ष, म्हणणाऱ्याला सुद्धा, ऐकणाऱ्याला पण मोक्ष. ही ज्ञानोबरायांची शक्ती आहे. ज्ञानोबरायांची म्हणजे डोळ्यानं बघते ना ते, डोळा जे देखावे कानी हा ना ऐकावे. रात्रंदिवस होऊन बसलं ना माऊली 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 माऊली. कशात पण माऊली आलं. माऊली माऊली दयेचे सागर केले उपकार जगावर, जग तारावया हरिपाठ केला रस हा भरिला संजीवने. अरे माऊली आहेत ना ते ज्ञानराज माझी योग्यांची मल. कोण म्हणालं, नाम्या सेवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. साक्षात पांडुरंग ज्यांच्या ताटात जेवायचे त्या नामदेव महाराजांनी सांगितलं, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमबल्ली प्रगट केली. सगळ्या संतांनी सांगितलं, सगळ्या संतांनी माऊली म्हटलं, कोणी आई म्हटलं. नाथ महाराज ज्यांच्या घरामध्ये पाणी भरलं, भगवंताने स्वयंपाक केला, काय काय केलं, चंदन उघडून दिला. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाही, कावडीने पाणी घरी चक्र पाणी वाही. अनन्य भक्ती भावे हो, अनन्य भक्ती भावे निळावंती त्याचे पाये, निळावंती त्याचे पाये. पाणी भरले, वस्त्र धुतले, गंगा तीराला जाऊन सगळी सेवा केली. कोण 14 भुवनाच्या मालकानं साक्षात विष्णू घरात सेवा केली नाथ महाराजच्या घरात. आणि नाथ महाराज काय म्हणाले, ज्ञानाबाई माझी अनाथाची मायिका जनार्दने पाय वंदित. आई म्हणाले, माय म्हणाले, वेदशास्त्री देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. म्हणून लेकरू व्हायचं माऊलींचं बरं का. आम्ही एवढं पारायण केलं, तेवढं केलं, एवढ्या एकादशा धरतो, एवढे सप्त्य करतो, एवढ्या पंक्ती देतो, अजिबात नाही म्हणायचं. लेकरू व्हायचं माऊलींचं. कोण कोण लेकरू झालं, सेना महाराज लेकरू झाले, ज्यांच्या वतीनं राजाची दाढी केली, अंगातला सगळा दहा गेला. ज्ञानदेव माता, ज्ञानदेव पिता, तोडील भव येतात. माता म्हणाले माऊलीनाथ सेना महाराज, नाथ महाराज माय म्हणाले, आई म्हणाले, सगळे संत बरं का. आई बाई माऊली. नामदेव महाराज म्हणाले, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. लेकरू व्हायचं. तुकोबाराय काय जगद्गुरु आहेत, काय म्हणाले, बोलिले लेकुरे वेली वाकुडे करा क्षमा अपराध महाराज. म्हणजे सगळे संत माऊलींचे लेकरू झाले. आपण पण संतांचं किंवा माऊलींचं लेकरू व्हायचं. संतांचं लेकरू झालं तर आणखी माऊलीला जास्त प्रिय. कोण, संतांचं लेकरू म्हणजे माऊलीचं नातवंड जास्त प्रिय असतं ना ते. पण आनंदाने करायचं सगळं. होतील संतांची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. ज्ञानेश्वर म्हणायचं म्हणजे काय, माऊलीचंच नाव घ्यायचं असं नव्हे, ओया म्हणायच्या, हरिपाठ म्हणायचं, चिंतन करायचं छान. आणि कधी करता येतं बरं का, भांडता काढता. नाथ महाराज म्हणतात, हरी बोला घेता देता उठता बसता, त्याला काही वेळ लागतच नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष म्हणजे कोणते, माऊली म्हणाले, आमचं नाव घेणाऱ्या, संतांचं नाव घेणाऱ्या, भक्तांचं नाव घेणाऱ्या, देवाचं नाव. दोन्ही पक्ष. ब्राह्मणाकडे आपण पूजा करतो, सत्यनारायण करतो, अजून कुठल्या पूजा करतो. ब्राह्मण काय विचारतो, तुमचं गोत्र सांगा, कुळ सांगा. कुणाला विचारतो, आपणाला विचारतो. आपण कोणाचं सांगतो, बापाकडलं सांगतो, बरोबर ना. माऊली काय म्हणाले, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाहे उद्ध. आईकडला पण आणि बापाकडला पण. हे ब्राह्मण फक्त आमच्या वडिलाकडलंच विचारतो. माऊली म्हणाले, दोन्हीकडले उद्धार.
ती ज्ञानोबा राहतं, ते ज्ञानोबा राहतं. म्हणून काय म्हणायचं, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. जन्ममूर्तीला याची गरजच नाही. कारण का, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. सेना सांगून या जातो वैकुंठाशी, तिथे ते द्वादशी श्रावण मास. सांगून गेले वैकुंठाला, तुकोबाराय सांगून गेले. म्हणतात आम्ही आलो, धन्य आम्ही जन्म आलो. म्हणजे वैकुंठातून येतात आणि वैकुंठात जातात, जणू काही कीर्तनाला आल्या गेल्यासारखं. कळलं का, कीर्तनाला आल्या गेल्यासारखं, लग्नाला आल्या गेल्यासारखं तिथून येतात आणि जातात. कारण ही जन्मालाच येत नाही. कारण का ही ताकद त्यांच्यामध्ये आहे. कुणामुळे आली, माऊलीमुळे आली, पांडुरंगामुळे आली, भक्तीमुळे आलेली आहे. म्हणून काय म्हणायचं, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. अरे काळच ज्याच्या अधीनमध्ये आहे तो काळ आम्हाला न्यायला यूज कसा शकतो, नाहीच येऊ शकत ना. संतांचं प्रमाण आपल्याला आपल्या मनचं काही ठोकाठोकी करायचं नाही, प्रमाण द्यायचं नाही, बोलायचं. त्यांनी सांगितलं ना, कारण त्यांचं लेकरू झाल्यानंतर चिंता करायचं कारणच नाही. त्यांचं लेकरू व्हायचं, अंतकरणातून भक्ती करायची, कोपरे काढायचे नाहीत, पुढे जा म्हणायचं ना, की मग त्यांनी दिले का पट्टे, मग आम्ही पण देऊ ना. उगं जायचं मंदिरामध्ये घंट्या वाजवायच्या येड्यासारख्या, रुपये त्या पेटीत टाकायचं आणि असते येडेचाळे करत जाऊ नका. 10 रुपये 5 रुपये टाका, महिनाभराला 100 रुपये टाका. कारण ते लाईट बिल भरावं लागतं, साफसूफ करावं लागतं, पुजारी ठेवावा लागतो, अजून त्याला रंगरंगोटी करायला पैसा लागतो ना मंदिराला. सब त्याला हे किती ह्यांना विचारलं मी जाताला तर सांगते 2000 पण जमा होते. इथं 5 माणसं बसले, तिचं रोजगार करायला गेले असते ना 2500 आले असते त्याला. म्हणजे ह्यांचं बी पाण्यात चाललं आणि तुम्ही पण काही टाकेना. असं नका करत जाऊ. नाही, खरं सांगतोय तुम्हाला, वस्तूशी ते 500 रुपये रोजगार आहे का नाही सांगा. तुम्ही शिकले सवरलेले माणसं, तुम्हाला तर 1000 द्यावं लागेल. 6000 पण जमत नाही, देतच नाही ना. ह्यांना खिशीच नाही तर पर्स आहेत सगळ्या, त्या चाकुल्प लावून घरी ठेवलेले आहेत. उघडा त्याला, टाकत जायच्यामध्ये. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता, म्हणजे फेर चुकतो. कारण भक्ती हीच आहे. नुसतं ज्ञानेश्वर म्हणायचं म्हणजे काय, त्यांनी जे सांगितले त्या मार्गाने पुढे चालणं, आचरण करणं, संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालणं, त्याचं नाव आहे आचरण करणं, भगवंताची भक्ती करणं. नुसत्या नामस्मरणानं होत नाही. कारण ज्ञानोबा स्वतः म्हणाले, अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ. त्या नामस्मरणाला आचरणाची जोड दिली पाहिजे. निस्त्या ओव्या ज्ञानेश्वरी पाठ करून जमत नाही, त्याच्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. आधी केले मग सांगितले तर आपल्या नखशिकांत भरतं, प्रत्येक ह्याच्यामध्ये भरतं. एक ओवी वाचायला सांगितल्या, कुठलीही वाचायला सांगितल्या, 9033 ओव्यात. याचा अर्थ प्रत्येक ओवी, प्रत्येक अक्षर तेवढ्याच तोडीचं आहे. प्रत्येक संतांचं साहित्य तेवढ्याच तोडीचं आहे. अंतकरणातून तुकाराम म्हणा, नाथ महाराज म्हणा, जनाबाई म्हणा, मुक्ताबाई म्हणा, जे जे आमचे वारकरी संत मंडळी आहे त्यांचं कुठलंही नाव घ्या. कारण त्याच्या पाठीमागं पुढे पांडुरंग उभा आहे आणि तो आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. त्यांचं नाव घेतलं आणि वाया गेलं असं होत नाही. फक्त एकच करायचं की त्या नावाच्या वलयाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकते फेर. आणि ह्या 3 चरणाप्रमाणे जर वागलं तर जन्म नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक, जन्म नाही रे अनिक. म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, होतील संताची भेटी, होतील संताची भेटी. तुका म्हणे माझी भाग, तुका म्हणे माझी भाग, होती दंताची भेटी, होती दंताची भेटी. सांगू सुखाची गोष्टी सांगू सुखाची, सांग सुखा, सांगू सुखाची ग
सांगू सुखाची गोष्टी सांगू सुखाची गोष्टी होती संताची भेटी होती संताची भेटी जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. तुकाराम महाराज म्हणाले की या 3 चरणाप्रमाणे जर वागलास, ज्ञानोबाराला डोळ्याने बघितलास, संतांच्या भेटी घेतलास, सुखाच्या गोष्टी सांगितलास, माऊलीचं म्हणजेच ज्ञानेश्वरीचं हरिपाठाचं पुन्हा पुन्हा चिंतन केलास, माऊलीचे अभंग अमृतानुभव चांगदेव 65 वाचलास आणि त्याप्रमाणे जर वागलास तर जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. मी शब्दावर सांगतो म्हणतात की जन्माला यायची गरजच नाही. कुठे जाणार आपण? माऊलीकडे जाऊ. मग तुकाराम महाराज तर आले, सेना महाराज आले का? कारण ते जन्माला नाही आले, ते अवतारिक पुरुष आहेत. ती सगळी येणं आणि जाणं त्यांच्या हातात आहे. आम्ही पण अवतार घेऊ शकतो. कशासाठी? भक्तीचा प्रसार करण्यासाठी. आणि या जन्माला आल्यानंतर माणसाला भक्ती करता आली पाहिजे आणि भक्तीचा प्रसार करता आला पाहिजे. तैसा भूतळी आगवा आनंद देखे पांडवा, जो गीता सांगे मेळावा सज्जनांचा. ज्ञानेश्वरीचा प्रसार करणारा, गीतेचा प्रसार करणारा, जीवा पलीकडे प्रिय असं कृष्णाने सांगितलं, माऊलीने आपल्याला सांगितलं. पण भक्तीचा प्रसार करायचा, कीर्तनाला चलताला म्हणायचा, चला ना आजी जाऊ द्या, चलत आता घरातलं काम होत राहतं, अजून घंटा आता करसाल ना, चला एकाला 2 दोघाला 4 आणलं पाहिजे. मी वाटलं ये नाही तर जा, ते येतच नाही. मी कशाला म्हणू? रोज म्हणा ना हो, येणं नाही त्यांचा विषय, म्हणून तर मोकळं व्हा ना. 3दा बोलवलं, आता आम्ही काय बोलत नाही, ते येतच नाही. 4थ्यांदा बोलून बघ, कदाचित त्याला वाटू शकतं आपण एवढं बोलत आपण जायला पाहिजे. एक जरी आणला तर पुरे झाला ना, वाढ होईल ना त्याच्यामध्ये. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. अध्यात्म किंवा आमचं संत साहित्य सांगतं की जन्म आहे, मागील भविता जन्मी हेची करीत आलो आम्ही. म्हणजे याचा अर्थ जन्म आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आमाशी, म्हणजे जन्म आहे. बरोबर आहे. जन्मजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. म्हणजे अनेक जन्म आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण अध्यात्म मानतोय तर आपल्याला संतांच्या वचनाप्रमाणे जन्म आणि मृत्यू मागावं लागेल, समजावं मानावं लागेल. म्हणजे केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी, चांगली वाईट फळं भोगण्यासाठी पुन्हा यावं लागतं जन्माला. म्हणून कुठेही अंधारात सुद्धा चुकीच्या पद्धतीनं करायचं नाही. जे माऊलीने सांगितलं, संतांनी सांगितलं, अंतकरणातून करायचे. एकादशी धरायच्या, अंतकरणातून धर. समजा तुला उपास सहनच होत नाही तर धरू नको, ते त्यांनी सांगितलं. ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे आपल्या शंका निघून जातील. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, माझा आत्मा याते तुलाही हो येशिनो. स्वतःला त्रास देणं, दुसऱ्याला त्रास देणं, अर्जुना तो मला त्रास होतो. माऊली म्हणतात मला त्रास होतो, कारण प्रत्येकाच्या देहातला आत्मा मी आहे. आत्मा मी आहे. सहन होत असेल तेवढंच करा, सहन होत नाही त्याला सोडून द्या. पायाला कळ लागल्या, पाय लांब करा कीर्तनात. माझ्या कीर्तनात काही बंधन नाही, कारण त्यांनी सांगितले मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येत मोक्षाशी येता सर्वनाचे माझे. तुझ्या इंद्रियाला दुःख देऊ नको म्हणाले. पाठ दुखते टेकून बस, अंगात मुंग्या येतात विठ्ठल विठ्ठल मला उठून टाळ्या वाजव, खाली बस. मोकळीक त्यांनी दिले, कारण सगळं त्यांच्यावर सोपायचं. आणि माऊलीनं म्हणलेल्या शब्दाला तोडण्याची ताकद जगाच्या पाठीवर कुणातच नाही. साक्षात पांडुरंग सुद्धा तोडू शकत नाही. का? कारण ते पांडुरंगाचं लेकरू आहे पांडुरंगाचं लेकरू. त्याच्यामुळे पांडुरंग सुद्धा तोडू शकत नाही. तुम्ही बाजारात गेलात, तुमच्या पर्समध्ये 200 रुपये तुम्हाला भाजीपाला घ्यायचा आहे, भूक लागल्या, चहा पाण्यासाठी हॉटेलमध्ये घेतलात, 50 रुपये तुमचे तिथं खर्च होणार आहेत. आणि तुमच्या लेकरांना ग्लास फोडलं, 200 रुपये हॉटेलवाल्याला द्यावे लागले. देणार की नाही देणार? का लेकराला मारणार? गुपचूप देणार? कारण लेकरांना फोडले ते विचारच करत नाही. फुटलं तर फुटलं, उगं खेळत राहतं मग माझं. आता फुटलं, आपलं नुकसान झालं तर काय करावं, हे त्याला चिंता करायचं कारणच नाही. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता तया ते समुधरता ती मी सदा. हे त्यांचे शब्द आहेत. माझ्या भक्तांना चिंता करायची कारण नाही, कारण त्याची माय मी आहे ना, त्याची आई मी आहे. ते बघून गेलं आई काय करायचं ते, मला काय देणं घेणं नाही. जेवता जेव्हा आई जेवायला बसली, तिथं लेकराने संडास केली, ती चिंता करतं का आई मला मारील म्हणून? संडास केली, आईनं उठा स्वच्छ करावं. कोणत्या आईनं मारलं लेकराला? स्वच्छ करते, धुते, पुन्हा जेवायला बसते. आणि आम्ही एवढी तर घाण करत नाही ना. माऊलीने सांगितले ठीक आहे, चुकून तुझ्याकडून झालं तर काळजी करू नको. परी गंगेच्या संबंधी विधी आणि महानिधी देवी ऐक्य माझ्या बोधी शुभा शुभासे. माझ्या भक्ताकडून अनाधानं शुभ आणि अशुभ झालं तरी सुद्धा त्याचं चिंता करायचं कारण नाही. कारण काय? मी बघतो ऐसे अन्नने योगे विकले म्हणे जय अंगे, त्याचे काही एक सांगे जे सर्व मी करी. माझ्या भक्ताचं सगळं मी करतो म्हणले माऊली, सगळं मी करतो म्हणले. जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाक. याप्रमाणे चालायचं, सांगितल्याप्रमाणे चालायचं की सगळ्याला यारे यारे. लहानथोर संत सांगतात आपल्याला ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, अनेक ग्रंथ आपल्याला पाठवू शकतात जर आपण केलं तर. ह्या जगात अवघड काही नाही. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही कैवाड तोच वरी. या जगात अवघड नाही. आळंदीला जर गेले ना, कित्येक विद्यार्थी आहेत, अख्खी पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे, पूर्ण गाथा पाठ आहे, कित्येक विद्यार्थ्यांना सगळे येऊ शकतं बरं का.
एक वेळ वाचा, 2 वाचा, नमस्कार करा ज्ञानेश्वरीला. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे. मी नाही सांगत एवढ्या संतांचे प्रमाण दिले तुम्हाला, नाथांचं दिलं, नामदेवांचं दिलं, तुकोबारांचं दिलं, चोखोबारांचं दिलं, बंका महाराज आहेत, जनाबाई आहे, मुक्त, सगळ्यांनी ज्ञानेश्वरी वाचा म्हणले. प्रत्येकाच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आम्ही जर वारकरी आहोत तर आमच्या घरात ज्ञानेश्वरी असली पाहिजे. एक वेळ वाचा, 5 वेळा. त्या आजीसारखं नुसतं माऊली माऊली म्हणून बोट फिरवा जर वाचता येत नसेल तर. नमस्कार करून जा. शाळेला चालेत लेकरं 5 वेळा वाचून जा म्हणा. एखाद्या वेळेस अडचणच आली बिना स्नानाची वाचून जा. नाम जपयज्ञो जो परम बाधू न शके स्नानादी कर्म नावे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थे. त्यांनी सांगितलं बिना स्नानाची वाचून जा, पण वाच, नमस्कार करून जा. जाणून बुजून खोडसाळपणा करायचा नाही. कुठल्याही ज्ञानेश्वरला फुलं व्हायचे नाहीत. हळद कुंकू ज्ञानेश्वरीमध्ये टाकायचं नाही. पाणी शिंपडायचं नाही. ते स्वस्तिक काढायचं नाही, कारण त्याची पानं खराब होतात. पुढच्या बाजूला करायचं, कारण हळद लागली, कुंकू लागलं, ओलं फूल लागलं, शब्द खराब होतात. म्हणून दुरून करायचं, कारण आपल्या जीवापेक्षा जास्त प्रिय मानायचं. जन्मना हिऱ्याळे का तुका म्हणे माझे भाग. कारण काय, जगाचा मालक आहे तो, आणि त्यांचं नाव घेतल्यानंतर काळ नियम काहीच येत नाही, कारण ते सगळे नियमलेले लोक आहेत ना. हो, कृष्ण अवतारामध्ये नुसतं एकच घडलं होतं. त्या इंद्रानं पाऊस पडला भयंकर, कृष्ण करंगळीवर सगळा गोवर्धन उचलला होता. त्या कृष्णाचा अवतार आहेत ना माऊली. अर्जुना संकट पडता जडभारी कथा सांगे हरे कुरुक्षेत्री, आणि तोच अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी ताराबाया. अर्जुनाला पडलेल्या संकटाचं उत्तर देण्यासाठी ज्या कृष्णाने अवतार घेतला होता त्यांनीच अलंकापुरी म्हणजे आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी अलंकापुरी कशासाठी, ज्ञानाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी तारण करण्यासाठी अवतार घेतला. त्या इंद्रानं प्रचंड पाऊस पडला आणि बघायला आला खाली मजा, तर सगळं गोकुळ जशाच तसं दिसलं. आणि मग कृष्णासमोर आला तो आणि काय तू माफी मागायला सुरुवात केला. कृष्णाने काय सांगितलं, तुला माज आलाय, तुला राज्य करायला दिले, लोकांवर अन्याय करायला नाही म्हणून. पाऊस पण नुकसान करतो का लोकांचं, आत्ताच्या आत्ता तुझं इंद्रपद काढून टाकतो. तेव्हा कामधुनी माता मध्यस्थी झाली, हात जोडले, पाया पडले, आणि त्या इंद्राला सांगितलं आरती कर, पाया पड. गोविंद नाव दिलं त्यानं, गोविंद नाव, माफी मागितली. म्हणजे जर त्या इंद्राचं पद काढू शकतो तर बाकी हे काळांनी कशाला इथं आपल्याकडे येऊ शकत नाही ना. पण अंतःकरणातून करायचे. हरिमुखे म्हणा ते शेवटपर्यंत. किती भोकं पाडायचे, एक पण नाही. मध्ये तोडातोडी करायचीच नाही, कारण सगळं अंतःकरणात होऊ शकतं. माणसाला 2 मनं असतात, एक इकडे पळत असतं, दुसरीकडे पळत असतं. प्रयत्न करायचा. त्याला तू म्हणे हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते जन्मना हिऱ्याणे का तुका म्हणे माझी भाकर. काळाचा, यमाचा, शनीचा, सगळ्याचा मालक आहे. 14 भुवनाचा मालक आहे तो. मी विश्वश्रेचा भरता, मीची गाय तर पंडूसुद्धा, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. माऊलीने सांगितलं मी त्रैलोक्याचा मालक आहे, आकाशातला पाताळातला पृथ्वीचा मालक आहे. आणि माझी ही लेकरं आहेत, अंगाला धक्काच लागू शकत नाही. ही वस्तुस्थिती म्हणून अंतःकरणातून करायचं. जन्मना हिऱ्याणे का तुका म्हणे माझी भाक विठोबा. रघुमाई जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू. आता आळंदीला आपण जायचं, जाताळा सोबतच्या माणसाला चला म्हणायचं. ही वाटलं तरी ये, नाही तर तुझी मर्जी, अजिबात म्हणायचं नाही. येणं नेणं तरी हे 15 विद्यातले ह्या डाव्या पानावर आहे, उजव्या पानावर आहे, याचा अर्थ असा आहे, त्याचा अर्थ असा आहे. अरे ही ओवी अशाच ओवीसारखी ओवी आली होती, माझ्या नावाची ओवी आहे, माझ्या गावाच्या नावाची ओवी आहे. किमान आपल्या नावाच्या ओव्या तरी पाठ करून टाकला. प्रत्येकाचं नाव ज्ञानेश्वरमध्ये कुठं ना कुठं येतंय. त्या आपल्या नावाचा, आपल्या आडनावाच्या ओव्या जरी पाठ केल्या तर 5-25 ओव्या पाठ होऊन जातात. चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा. अंतःकरणातून बघायचं. आपल्या सप्त्याकडे अंतःकरणातून बघायचं. सप्त्याला काही कमी पडू द्यायचं नाही. बरेच लोक नोकरदार असतात. काही मला काही हिंदी भाषिक माणसांना